श्रीराम जय राम जय जय राम। 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 नमस्कार श्रोते हो, आज आपण 10व्या अध्यायाकडे वळणार आहोत. 9व्या अध्यायात देवांच्या इच्छेने ते बंदिवासातून सुटावे म्हणून, पण विकल्पाच्या मदतीने आणि मंथरेच्या मुळातच तिच्या आत असलेल्या द्वेषाच्या अग्नीने काम केलं आणि कैकेयीचं मन बदलवलं आणि कैकेयीच्या माध्यमातून मंथरेने रामाला वनवासात पाठवणं आणि भरताला राज्य देण्याची आपली इच्छा जणू पूर्ण करायचा चंग बांधला. कैकेयीची बुद्धी फिरली आणि तिने दशरथाला तर खूप टाकून वचन बोलली, जे तर म्हणजे पत्नी म्हणून तिला शोभाच देत नव्हतं, पण त्यातही रामाला वनवासात पाठवायच्या या कल्पनेने दशरथ मूर्छित झाला. पण रामाला बोलवून घ्यावं लागलं. वचन पाळणं रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. त्यामुळे त्याला ते मान्य करायला लागलं. रामाला बोलवून सांगितला निरोप त्यांनी, आणि रामाला बोलवायचा निरोप सांगितला. आणि आधीच्या अध्यायाच्या शेवटी सुमंत त्याला आमंत्रण सांगायला गेलं की कैकेयीच्या सदनी चला, दशरथाने बोलावलेलं आहे. इथे आपण थांबलो. आता राम कैकेयीच्या सदनाला निघाला आहे आणि मग तिथे ह्या सगळ्या घटनेकडे राम कसा पाहत आहे, कशा दृष्टीने पाहत आहे आणि पुढे काय होतं ते आपण ह्या 10व्या अध्यायात बघणार आहोत. इथेही सुंदर सुंदर दृष्टांत आहेत. सगळ्यांनी मनापासून अध्याय आहे का अशी माझी परत एकदा नम्र विनंती आहे. म्हणजे त्यातील श्रीधर कवींचे शब्द आहे का अशी मन लावून अशी माझी विनंती आहे. आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. संत सजनांची मांदी मिळाली, तेथून वाग्देवी धाविनली. शब्दरत्नांची भरणी भरली, वेगळ्या आणली भक्तिपीठे. पाहुणे ग्राहकांची आवडी, परीक्षक तैसेची रत्न काढी. की सुकरिणी जैसी वाढी, अपेक्षा पाहुणी क्षुदितांची. गात्रे पाहुणं भूषणे, लेवविती पैशाहाणे. की दिनमान पाहुणे उष्ण किरणे, उदय तैसा पाविदे. की पाहुण्या समय घटका, उदय होय जेवी शशांका. की वर्षाकाळींचे देखा, मैघ दैसे वर्षती. की ऋतुकाळी येती फळे, की उत्तम काळ पाहुणी भले. सत्कर्मे करीती सकळे, निष्काम बुद्धी करून या. की वेदांचे अंतर पाहुणी देख, चालता ती शास्त्रांचे तर्क. की लवण पाहुणी उदक, धावे जैसे त्वरेने. तैसे सोत्यांचे जाणून अंतर, रामकथा आरंभिली साचार. बोलिला वाल्मिकी ऋषीश्वर, त्याची चरित्र परिसापा. शब्द भवाब्धी भरला अपार, कविता लक्ष तारू थोर. स्फूर्ती वायूच्या बळे सत्वर, जहाज चाले त्वरेने. सद्गुरु कृपाची बंदर, तेथे शुद्धरत्ने भरली अपार. संत पेठेसी आणली साचार, ग्राहक थोर म्हणूया. तरी सादरता देवनी धन, घ्यायची शब्दरत्ने परीक्षा करून. असो पूर्वाध्यायी सुमंत प्रधान, श्रीरामगृहासी पातला. शोकाकुलित होऊनी दशरथ पडिला कैकेयी सदनी. की अग्निसंगे करुनी, मुक्त जैसे आहाळले. ग्रहण काळी सूर्यचंद्र, दिसती कळाहीन साचार. की पंख करते तर सुकुमारा, हंस जैसा रुतला. तैसा जाण द्विपंचरथ, पडिला असे शोकाग्रस्त. सुमंत पाठविला त्वरित, श्रीरामासी आणावया. असं सुमंत म्हणे, जी श्रीरामा राये बोलविले कैकेयी धामा. पुराण पुरुष सर्वात्मा, तत्काळ उठून चालला. रथी बसला ते क्षणी, नवमेघरंग चापपाणी. भक्त कैवारी कैवल्यदानी, वेदपुराणी वंद्यजो. वस्त्रालंकार मंडित पूर्ण, पाहती सर्व अयोध्याजन. म्हणती कोट्यान कोटी मीन केतन, श्रीरामावर निवाळजे. श्रीराम मुकुटींची दिव्य कळा, तेने रवी मंडप उजळला. त्या तेजाचा सूर्यभूत कळला, प्रकाश पडला पृथ्वीवरी. मकरापार शोभती कुंडले, की प्रयाग्नीने नेत्र उघडले. की कल्पांत विजूचे उमाळे, शीतळ जाहरले सकाळी. अनंत बाळ सूर्याच्या कळा, श्रीरामरूपी लोकल्या सकाळा. की ब्रह्मानंद रस ओतिला, सगुणलेला धरुनिया. सुवर्णोदक नदी निर्मळ, मेरू पाठारी वाहे सदाकाळ. तैसे केशर दिव्य तिलक भाल, श्रीरामाचे शोभत असे. अंगी दिव्य चंदन चर्चित, अयोध्ये माझी सुवास बहकत. तेने घ्राण देवता नाचत, निजानंदे करून या. गुणी ओविधी भगणे सकळे, तैसे मुक्ताहार शोभती चांगले.
अनंत ब्रह्मांड एकेची वेळ एक सरे डोलती, अपार राहिले भक्त प्रेमळ, म्हणून रुंधावले वक्षस्थळ, दिव्य तेजपदक निर्मळ, प्रभेने निराळ कोंदले, आजानुबाहू रघुनंदन करी विराजित चाप बाण, कटी मेखळा पीत वसन, चपळे हुनी झळकतसे, असोयचा रघुनाथ रथारूढ विरंचितात, 56 देशींचे राजे समस्त देखुनी आनंदले, पुढे चालत चतुरंग दळ धडकत वाद्यांचा कल्लोळ, श्रीराम पाहावया सकळ, पुतावेळ जन जाहले, पाहता श्रीरामाचे मुख कमळ, राजे आनंदले सकळ, म्हणती जन्म झाला सुफळ, तमाल नील देखिला, धन्य धन्य तो दशरथ, जया चौधरी अवतरला रघुनाथ, यासी राज्यपद यथार्थ, देईला आता संभ्रमे, तो सोहळा पाहुण्या देना, जाऊ आपल्या स्वस्थाना, असो ऐसा मिरवेत राम राणा, कैकेयी सदना समीप आला, जवळी आला ऐकोनी रघुनाथ, स्पुंद स्पुंदोनी रडे दशरथ, लोकाबाहेर टाकोनी जात, श्रीराम दशरथा जवळी पै, लक्ष्मण आणि सुमंत यासहित प्रवेश रघुनाथ, तो मूर्छित पडला दशरथ, नैनी वाहत अश्रुधारा, रामे दशरथासी केले नमन, वंदिले कैकेयीचे चरण, येरी म्हणे विजयी पूर्ण सर्वदायी होती तू, श्रीराम पुसे कैकेयीची, काय व्यथा रायाचे मानसी, का शयन केले भूमीची, तो मते मज प्रती सांगिले, कैकेयी सांगे समाचार, राय मज दिले 2 वर, ते मी मागता साचार, दुःख थोडं वाटले, मग बोले रघुनंदन, ते मी भाकपूर्वीनं, येरी म्हणे तू अनासी करे गमन, 14 वर्षपर्यंत सांगाते नाही, सुमित्रा सुत राज्य करेल माझा भरत, तू अनिहुसील यशवंत, सीताकांत अवश्य म्हणे, मातेची अन्य सर्वथा न मोडावी प्रमाण शास्त्राचा, संन्यास जरी घेतला तरी माता वंदावी हे साचार, प्राणाहुनी पलीकडे माझा भरत मज आवडे, त्यास राज्य देता मज साकडे, सर्वथाही वाटेना, भूधर अवतरला लक्ष्मण, परमक्रोध हवला जाणो, भ्रुकुटीये आठी घालून नेत्रयुगल वटारले, जैसा वेळ कबळे करून क्रोध आवरिती साधक जन, तैसा चुकला राहिला लक्ष्मण भिड धरून रामाची, असो कैकेयीस नमुन राम राणा, आला कौसल्याच्या सदना, परम आनंद पावला मना, तपोवना जावया. आपण पाहिलं रामाला बघायला लोक रामाच्या स्वतःच्या महालातून तो कैकेयीच्या महालात येईपर्यंत रथातून येत असताना आधीच तिथे हजर झालेले सगळे 56 देशींचे राजे, त्यांचं सैन्य, प्रजा सगळे त्याला बघायला लावले. काय झालं आहे ते बाकीच्यांना माहीत नसल्यामुळे की आता उद्या ह्याच्यावर राज्याभिषेक होणार आहे आणि हे सुंदर सगळं कार्य ते आपण स्वतः बघून मग आपण जाऊ, ह्या आनंदाने हे सगळे लोक जमले. अध्यायाची सुरुवात करताना नेहमीप्रमाणेच काही ना काही दृष्टांत असतात श्रीधर कवींचे, तसा इथेही तुमच्या कथा म्हणजे ऐकणारे श्रोते संत सज्जन यांच्याकरता श्रीधर कवींनी सुंदर दृष्टांत दिलेले आहेत की ते म्हणतात एका ऋतुकाळी चांगली जी फळं येतात त्या काळातली ती कशी वेचून पाहून घेतो तशी, किंवा सत्कर्म निष्काम बुद्धीने लोक कशी करतात तशी ही कथा तुम्ही श्रोते माझी ऐकताय. आणि तुमचं जाणून नंतर मी रामकथा आरंभले, जी वाल्मिकी ऋषींनी चरित्र सांगण्याकरता आरंभली होती. आणि एकूणच ही रामकथा म्हणजे काय, ह्या रामकथेचा कविता लक्ष जो आहे, शब्दभवाब्धी म्हणजे शब्दसमुद्र आहे, लक्ष तो आपण म्हटलं आहे ना की कोटी आणि त्यातील वाटून घेऊन जी 2 उरले ते राम, ते नाम शंकराने ठेवून घेतलं, तर कविता लक्ष असा शब्द त्याने वापरला. त्याचं हे तारू आहे. आणि स्फूर्तिवायूच्या बळे सत्वर, स्फूर्तिरूपी वायू, ती कथा सांगण्याची जी स्फूर्ती आहे त्या वायूच्या भाराने ते जहाज भरभर चाललं आहे. आणि पोचणारं कुठे तर सद्गुरू कृपेच्या बंदराला, आणि तिथे शब्दरत्ने भरपूर भरलेत, तिथे पेठ लागणार आणि तिथे तुमच्यासारखे ग्राहक येऊन त्यातली उत्तमोत्तम रत्न वेचून नेणार. त्यामुळे ती रत्न बघायला तुम्ही आता या पूर्वाध्यायात सुमंत रामाला घेऊन निघाला. तो कैकेयीकडे आला आणि आपण पाहिलं की कैकेयीने स्वतः सांगितलं काय झालं आहे की मी 2 वर मागितले होते आणि त्या 2 वराचं पूर्ती करताना राजाला खूप दुःख झालेलं आहे. आता रामाने ती गोष्ट ऐकली आणि इतक्या सहजतेने तो विषय घेतला. राम म्हणाला असं का, तर जाईन ना मी वनाला. तर लक्ष्मणाला हे काही पटलं नाही, त्याला राग आलेला आहे. पण मोठ्या भावापुढे बोलायचं कसं, कारण लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे, फुतकार टाकणारा नाग, त्यामुळे त्याला कायम राग, आणि मुख्य म्हणजे पटकन राग येणं, क्रोध, विचार न करता त्या क्रोधाने व्यक्त होणं, हा त्याचा स्वभाव. असं नागाचं चित्र डोळ्यासमोर आहे ना, असा समोर येऊन जर उभा राहिला, समोर त्याला काहीतरी दिसलं त्याच्या विरुद्ध शत्रुत्वाने, तर तो लगेच फुतकार टाकतो ना, विष बाहेर टाकतो.
तसं लक्ष्मणाचा तसाच त्याचा क्रोधिष्ठ स्वभाव आपण सिरियलमध्ये पाहिलं रामानंद सागरांच्या, की रामापेक्षा लक्ष्मणाचं काम लोकांना आवडलेलं आहे, चाहते जास्त आहेत. तसं पण त्याने विवेक बळे करू नजर क्रोधावरती साधक जन, तसं तो रामापुढे गुपचूप उभा राहिला. पण रामाने स्वीकारलं आणि तो म्हणाला की भरत तर मला माझ्या जीवापेक्षा प्रिय आहे, त्याला राज्य द्यायला मला काहीच अडचण नाही. आणि दुसरं दशरथाने शब्द दिला ना, मग तो पुरवणं माझं कर्तव्य आहे. वडिलांनी जो शब्द दिला तो, आणि त्यामुळे मी जाणारच. आणि त्याहीपेक्षा आई तुझी आज्ञा, मातेची आज्ञा सर्वथा मोडावी प्रमाण शास्त्रात. संन्यास जरी घेतला तरी माता वंदावी हेच आचार, हा विचार श्रीधर कवींनी इथे दिला. आपल्याला आठवतं की म्हणजे छडी वाजे छमछमपासून ते मॉन्टेसरी पद्धत हा जो चेंज झाला, तेव्हा म्हणजे तिथे मैत्री, मारायचं नाही, गोड शब्दात सांगायचं. अर्थात प्रत्येक जे बदल असतात, आता नुकतीच शिक्षण पद्धती बदलले म्हणून ह्या विषयावर बोलावंसं वाटतं, की छडी वाजे छमछममध्ये अत्याचार होतं, ते तापड शिक्षक असले तर मुलं मार खात होती आणि आईवडील कधीच गुरुजींशी जाऊन भांडत नव्हते आणि त्यामुळे मुलांच्यावर अन्याय होत होते. ती पद्धत मॉन्टेसरी पद्धतीतून बदलली गेली. सुरुवातीला ती छानही वाटली आणि छान असेलही, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवट विनाशाकडे नेतो. तसं हे मॉन्टेसरी पद्धत आणि त्याचप्रमाणे आई आणि वडील म्हणजे मित्र आणि मैत्रीण हा विचार जो आहे तो अगदी सुंदर असला तरी जेव्हा त्याचा अतिरेक होतो तेव्हा आईबाबाला अरेतुरे करणं आणि आदरयुक्त भय असतं ते नाहीसं होणं, भीतीच नाहीसं होणं आणि आदरही नाहीसं होणं हे वाईट असतं. भीती नाहीशी झाली, मैत्री आहे, ठीक आहे. कारण तसं आपल्या श्लोकही ना, प्राप्तेषु षोडश वर्ष जे असतं ते पुत्र मित्रवत आचार्यत, तर आपल्याला हे पूर्वापार सांगितलं आहे. पण त्याचा अर्थ असा नव्हे की अनादर करावा आईवडिलांचा. पण आता आपण ते तर खूप बघतो, सध्या चाललेली सुशांत सिंहची जी केस आहे, सगळं बघताना वाटतं की खरंच समाज कुठे चालला आहे आणि ह्या समाजाला खरंच रामविजयसारख्या ग्रंथाची, रामाच्या चरित्राची गरज आहे. कुठलाही आपण म्हणतो ना, एखादा विषय आपल्याला खूप लोकांच्या मनावर ठसवायचा झाला तर अतिशयोक्ती अलंकार वापरावा. आपण भाषेत शिकलो तर भले हा अतिशयोक्ती अलंकार वाटेल, कारण त्रेतायुगातलं, सत्ययुगातलं त्रेतायुगातली गोष्ट जी आहे ती आता लागू होईल असं नाहीच. काळाबरोबर बदल हा होणारच. पण ते पूर्णच सोडून देऊन आपण जेव्हा दुसऱ्या वाटेने जातो तेव्हा ती वाट आपल्याला कशी विनाशाकडे नेते ते आपण सध्याच्या कलियुगात बघतोय तरुण पिढीकडे. तर त्यांनी खरंच सगळ्यांनी रामविजय वाचावा, सगळ्या तरुणांनी दासबोध वाचावा. म्हणजे त्यात जगण्याची कला आहे. भक्ती मार्ग राहून रामराम करून हिमालयात जाण्याची कला नाहीच शिकवली दासबोधांनी. तर हे ग्रंथ खरंच वाचावे असं ह्या संदर्भाने बोलावं असं वाटतं. विषयांतर झालं थोडं, पण असो की अशा प्रकारे कैकेयीचा शब्द लगेच झेलून तिला नमस्कार करून, आणि कैकेयी त्याला अगदी आशीर्वादही देते की विजय पूर्ण होशील तू सर्वदा. आणि अशा प्रकारे निघून राम आता आपल्या आईच्या म्हणजे कौशल्याच्या सदनी आला आहे आणि अत्यंत आनंदाने आला आहे. तपोवनाला जायला मिळतं ह्याचा त्याला आनंद झालेला आहे, तो त्याच्या चेहऱ्यावर आहे. कुठेच एक त्याच्या चेहऱ्यावरची रेषाही हल्ली नाही ह्या बातमीने. म्हणजेच हे पण आपण लक्षात घेण्यासारखं असतं की काही ठिकाणी काही नात्यांमुळे जे समजा मी आणि माझा मुलगा किंवा मी आणि माझ्या मुलीत एखाद्या विषयातनं जो काही समजा तेढ असेल किंवा कुठली गोष्ट, तर ती तिसऱ्याला तशीच दिसेल असं नाही. तसं हेही त्या कैकेयीची मागणी आणि त्याचं दशरथाचं अपार दुःख रामाकरता काहीच नव्हतं. इतक्या सहजतेने त्याने तो विषय घेतला आणि फक्त पितृवचन पाळायचं आहे, आपली कुळाचीही रीत आहे आणि तो शब्द मी उचलणार असं म्हणून राम आपल्या आईला भेटायला आलेला आहे. तर पुढे काय होतं ते बघूया. आधी ओव्या वाचूया. असो कैकेयीचं नमुना रामराणा आला कौसल्याच्या सदना, परमानंद पावला मना तपोवना जावया, की दैत्य वधावया जाता स्वानंद गजवदन आणि विरस्कंद, नमिले अन्नपूर्णेचे चरणारविंद ब्रह्मानंदे करुण्या, की करू जाता अमृतहरण सुपर्णे वंदिले जननी चरण, त्याज परी रघुनंदन कौशल्यसी नमितसे, सांगितले सकळ वर्तमान धगधगिले कौशल्याचे मन, भूमीच पडली मूर्छा येऊन वाटे प्राण चालला, किंवा हृदयी शस्त्र खोचले की लोभियाचे धन हरवले, तैसे कौशल्यसी वाटले आज्ञा मागता श्रीरामे मग म्हणे घनश्याम गातरा, रामा माझिया राजीव नेत्रा, मज सांडोनी पवित्रा कैसा वनाला जाशील, माझे पुष्प वाटिके आत राहे चतुर्दश वर्षेपर्यंत, कोणासी तू न भेटे यथार्थ राहे गुप्त राघवा, श्रीरामा म्हणे माते तैसे नव्हे जाणे वनाते, सत्य करावया पितृवचना ते दंडकारण्या जाईन मी, पश्चिमेचे उगवेल चंडकिरण परिमी न मोडी पितृवचन, होई न भाकेसी उत्तीर्ण नसे अनुमान सर्वथा, जन्म घ्या जनकपोटी साचन करवे त्याची गोष्टी,
तरी अपकीर्तीने सृष्टी भरवणी अवचंबळे. साचन करवे पितृवचन, व्यर्थ काय जन्मात सेवण. विगत धवे ते सुंदरपण, किंवा ज्ञान दांभिकांचे. की बोडंबरीचे शुरत्व जाण, की अजाकंठीचे जैसे स्तन. की नटा माझील कामिन, की कंटकवन सघन पै. की जन्मांधाचे विशाळ नेत्र, की मद्यपियाचे अपवित्र पात्र. की अदात्याचे उंच मंदिर, व्यर्थ काय जाळावे. या लागे पुत्र तोची धन्य, जो साचे करी पितृवचन. तरी मज वना जावया लागून, आज्ञा देय अंबे तू. म्हणून श्रीरामे धरले चरण, उभा राहिला कर जोडून. धबधबा वक्षस्थळ बडून, कौशल्याने घेतले न घरी. जेव्हा कुठली मातव की वना जातो श्री रघुनाथ. वर्तला एकचे आकांत, पडले मूर्छित लोक तेव्हा. कौशल्या म्हणे रघुनंदना, सुकुमारा जगन्मोहना. माझी मोडून आज्ञा, कैसा वना जातोसी. श्रीरामासी म्हणे लक्ष्मण, मजा आज्ञा दे अनुप्रमाण. कैकेचे शिरच्छेदून संतोष विन सकळासी. रघुपती तू वना जाता यथार्थ, प्राण त्यजेल दशरथ. राज्य बुडेल समस्त अयोध्या, ओसो होईल परम प्रेमळ बंधू भरत. तो राज्य न करील यथार्थ, इचा वध करिता सत्य तोही सुख पावेल. सकळ अनर्थाचे कारण, कैकेयी असत्याचे भाजन. इजला टाकिता वधून, सकळ जन आनंदती. जैसी समूळ टाकिता दुर्वासना, साधक पावती आत्मसदना. की रजनी सरता सकळ जना दयान सूर्योदय आनंद. मग बोले श्रीराम, प्राणांत जाहलिया विपरीत कर्म. संसार न करावे हे वर्म, हृदयी धरी लक्ष्मण. कौसल्या सुमित्रा जैशा माता, तैसीच कैकेयी जाणत तथा. तियेचा वध करता मग यश कैसे आम्हाते. लक्ष्मण म्हणे श्रीरामाते, तरी मद न्यावे सांगाते. नाही तरी प्राण त्यागी न येथे, मग तू वना सुखे जाय. तो सुमित्रा म्हणे रघुनंदना, माझा लक्ष्मण नाही वना. सेविल तुझ्या निज चरणा, प्रेम भावे करुण्या. रामा तुझं वेगळा एक क्षण, सर्वथा नो हे लक्ष्मण. वनी फळे जीवन आणून, शय्यसी तृण निजावया. तुझी सेवा करील लक्ष्मण, स्वकरे तेणे आनंद मज थोर. ऐसे बोलता सुमित्रेचे नेत्र प्रेमोदके भरून आले. मग उर्मिलेचे समाधान करून या लक्ष्मण, सिद्ध झाला प्रयाण वनाप्रती करावया. कौसल्या म्हणे रघुनंदना, बारे मज टाकून जासी वना. काटे पाषाण तुझ्या चरणा, चालता रज खुपतील. जडितांबरे सर्व सांडोनी, कैसा राहशील वल्कले टाक वेष्टुनी. भ्रमरपर्यंत त्यजुनी भूमिशयन कैवी करसी. त्यजुनी रत्न जडित पोटीर, कैसा राखसी जटाभार. राम तुझे तनु सुकुमारा, वात उष्णे श्रमेल की. सुगंध परिमळ त्यजुनी परम, कैसे अंगी चर्चिसी भस्म. वनी राक्षस दुर्धर परम, छळावया तुझे येतील. वनी सापडसी तू जगजेठी, मग तुझी कोण राखील पाठी. शोके कौसल्या हृदय पिटी, म्हणे काय करू आता. मग औषधी मोहरे वनी काढुनी, रामाचे दंडी बांधी जननी. रामासी पाणी लागेल वनी, औषध म्हणी कबरी बांधली. वनी दृष्टवेल रघुनाथ, म्हणून मोहरे करी बांधत. काही एकपिडा न होय यथार्थ, ऐशा वस्तू देत माता. ती आदिपुरुषाची जननी, मनासी निघता चापपाणी. पंचभूतासी कर जोडुनी, प्रार्थना करी भावार्थे. कौसल्याच्या सदनाला रामाला लक्ष्मणही आलेला आहे. आणि तिथे त्यांनी कौसल्याला सांगितलं आणि आज्ञा मागितली जाण्याकरता. तो आला, इतक्या आनंदाने आला की म्हणे जसं दैत्य राक्षस वधायला जर गणपती आणि कार्तिक स्वामी निघाले, तर जसे आपल्या आईचे अन्नपूर्णेचे पाय आनंदाने ब्रह्मानंदाने धरतात आणि वंदन करतात, तसे रामाने आपल्या आईचे पाय धरले. आज्ञा मागितली जायला. पण ती बातमी ऐकून कौसल्याला मूर्छाच आली. ती म्हणाली की अरे, तू मला सोडून कसा जाऊ शकतोस आणि वनात कशाला जायला हवं. मग ती पर्याय शोधते. आई कशी आता इथपासून तिथली आई बघत जा तुम्ही खरोखर. पुष्पवाटिकेत राहे चतुर्दश वर्षेपर्यंत, कोणाशी तू न भेटायचा तर राहे गुप्तराव. मी तुला गुपचूप ठेवते, एकही माणूस तुला भेटणार नाही. तिला वनात राहायला हवं ना, माझ्या पुष्पवाटिकेत तू येऊन राहा, असं आई सुचवते. तर तो म्हणतो, छे असं वनात नाही जायचं आहे. पितृवचन आहे की दंडकारण्यात जायचं आहे, आणि त्यामुळे काही झालं तरी पश्चिमेला सूर्य उगवेल, पण मी माझ्या वडिलांचं वचन मोडणार नाही. त्यांच्या भाकेला उत्तीर्ण होणं, आईवडिलांच्या शब्दाला उत्तीर्ण होणं, हा मुलांचा धर्म आहे. जन्मोनिया जनकपोटी, साचन करवे त्याची गोष्टी, तरी अपकीर्तीने सृष्टी भरवणी अवचंबळे. आपण मॉन्टेसरीची गोष्ट मगाशी बोलली, ह्या एका ओवीत ही आठवण झाली की आईवडिलांचा शब्द, त्यांची आवड, त्यांची इच्छा पूर्ण करणं हे मुलांचं कर्तव्य. त्रेतायुगातली गोष्ट आहे. आपण ते विचार बदलत गेलो आणि आता मुलांना वाटतं अत्याचार केला. वडिलांना हवं म्हणून मी इंजिनियर झालो, वडिलांना हवं म्हणून मी डॉक्टर झालो, हा त्यांना पश्चात्ताप पुढे होत जातो. एक गोष्ट नक्की की पुढे जाऊन पश्चात्ताप होईल असं मात्र कधीच करू नये. त्याच्यापेक्षा वेळीच विरोध करावा, ही गोष्ट नक्कीच चांगली आहे.
पण तो पश्चाताप नंतर खूप त्रास देतो. तर असो, तर राम म्हणतो मी हे करणारच नाही, मी नक्की जाणार आणि माझं कर्तव्य आहे की पितृवचनं पाळणं. आणि आईचे त्यांनी पाय धरले, काही करून तुम्हाला आज्ञा दे, असं तो सांगतो. ही बातमी आता तोपर्यंत नगरात पण पसरली. त्यामुळे सगळे हळहळले. लोकं अगदी मूर्छित व्हायला लागले. धक्काच बसला ना सगळ्यांना, की आत्ता राम राज्यावर बसणार म्हणून जे सगळे तयारीत होते. तो एकदम ट्रान्सफर सीन झाला. स्टेजवर असं अचानक सीन पालटतात ना, मग स्टेजवर थिएटर नाटकात आपण बघतो ना, पाठचे पडदे बदलतात झटकन असे एक क्षणाकरता काळोख करून. तसा जणू त्यांच्या जीवनपटावरचा तो पडदा अचानकपणे पूर्ण उलटा फिरला आणि बदलला. तर त्यामुळे लोकांच्या जीवनाचा, म्हणजे अयोध्येतल्या लोकांच्या, त्यामुळे ते एकदम हडबडून गेले, मूर्छा आली. आता काय करावं? पण आज्ञा मी मोडणार नाही आणि मी जाणार हा रामाचा शब्द. आणि लक्ष्मण मात्र आहे ना, तो स्वतः असा धुमस्त आहे. तो भडकला. तो म्हणतो मला आत्ता एक छोटीशी आज्ञा दे की मी लगेच कैकेयीचं शिर उडवून टाकतो आणि सगळ्यांना संतोष देतो. कारण का, असंही तू वनात गेलास की आपले वडील प्राण टाकतील. त्यांनी प्राण टाकला की सगळं राज्य बुडेल, अख्खी अयोध्या ओस होईल. आणि बंधू आपला भरत, त्याचं प्रेम आपल्याला माहिती आहे. तो काही केला तर राज्य करणार नाही, तू निश्चित. तर त्याच्यापेक्षा हिचा वध केला तर सगळे सुखी होतील. सगळ्या अनर्थाचं कारण ती आहे ना, तर त्यामुळे तीच आहे अनर्थ, असत्याचं पात्र. तर आपण तिलाच संपवून टाकू, असं अगदी उत्स्फूर्त लक्ष्मण बोलून जातो. आणि राम सांगतात की नाही, प्राणांत झाली या विपरीत कर्म, सहसा न करावे हे वर्म, हृदय धरी लक्ष्मणा. जशा कौशल्या सुमित्रा माता, तशीच काही आपल्याला आई आहे. आणि पुढचं एक महत्त्वाचं वाक्य सांगतात, जे आजही आपण लक्षात ठेवावं. अनेकदा जेव्हा एखाद्या आईला किंवा वडिलांना दोषी धरलं जातं आणि समजावलं जातं, काही नाही, कर विरोध, तुझा विरोध बरोबर आहे आणि आई वडील चूक आहेत, असं घडतं, तेव्हा लक्षात ठेवावं की हे खूप छान आणि महत्त्वाची ओळी आहे. की ते म्हणतात ते राम सांगतोय त्याला की लक्ष्मण म्हणे श्रीरामा ते नाही, एकच मिनिट. कौशल्या सुमित्रा जैसी माता, तैसीचं काही जाणत तत्वता, तियेचा वध करिता मग यश कैसे आम्हा ते. हे पाप केल्यावर यश कसं होईल? आईच्या मनाविरुद्ध करून, आईला दुःख देऊन, आईला त्रास देऊन आम्ही कसे यशस्वी होऊ? हा पुढचा विचार कधीच केला जात नाही. आता मुलं आतताईपणाने जेव्हा काही विरोध खूप करतात आणि त्यातून स्वतःच्याही जीवाला धोका करणाऱ्या कृती करतात, तेव्हा त्यांना हे कळत नाही की पुढे जाऊन हे त्यांना किती मारणार आहे. हे त्यांचं कर्म. आपण आता गीता आणि अभ्यास करून कर्माचा थोडा थोडा सिद्धांत कळायला लागतो म्हातारपणी, अक्षरशः. तरुणपणी यातलं काहीच हातात घेतलेलं नसतं आणि त्यामुळे चुका घडत असतात. पण पुढच्या पिढीकरता हे असे ग्रंथ म्हणून सावध करणारे, व्यवहार शिकवणारे सगळे आहेत. तर असो, त्यामुळे असं काही कृत्य करायचं नाही असं तो म्हणतो. सुमित्रेला भेटायला जातात. सुमित्रा अगदी सहज ते घेते आणि सांगते की माझा लक्ष्मण तुझ्याबरोबर येईल, सतत तुझी सेवा करेल, तुझी म्हणजे शय्या सजवेल, म्हणजे तृण घालून, गवत घालून शेस तयार करेल, तूच खाल्ल्याशिवाय तो खाणार नाही. त्याचा आनंद, तो त्या विचाराचा आनंदच सुमित्रेला इतका होतो की ती असं म्हटलं, ऐसे बोलता सुमित्रेचे नेत्र प्रेमोदके भरून आले. प्रेमाने तिचे डोळे भरून आलेले आहेत, दुःखाने नव्हे. मग उर्मिलेलाही त्यांनी सांगितलं आणि उर्मिलेचंही समाधान केलं की मला जावं लागणार आहे म्हणून. आणि अशा प्रकारे लक्ष्मणही तयार झाला जायला. तो जायला निघाल्यावर आई कौसल्या परत एकदम खूप हडबडले आणि तिला कळत नाही की काय बोलावं. ती त्याला सारखी म्हणते की तू इतका सुकुमार आहेस, तू इथे असा म्हणजे राजगादीवर, म्हणजे खरं असं काय मऊ गाद्यांवर झोपला आहेस, नंतर रत्नजडीत मुकुट घातलेले आहेस आणि तू आता तिथे काटे पाषाण तुझ्या पायाला लागणार, तू कसा तिथून तू चालणार आहेस, किंवा तू जटाभार कसा ठेवणार आहेस जिथे तू मुकुट ठेवलास तिथे. तुझी इतकी सुकुमार तनू आहे, तर ती उष्ण वात वनातला सगळा तुला त्यामुळे श्रमून जाईल. आणि भस्म कसं लावणार तुला, तर इथे सतत सुगंध परिमळ अंगाला लावायचे असेल ना, राजे रजवाडे अत्तर, फाया अत्तराचा नाही का, तर ते सोडून तू कसं भस्म चर्चणार. आणि वनात राक्षस आहेत, ते तुला छळायला येतील, तू तिथे एकटा पडलास की मग तुझी कोण रे पाठराखे करेल, आई म्हणते. आणि त्यामुळे ती अक्षरशः आपले हृदय पिटून घेते. आणि मग आईचं मन कसं असतं ना, आता हा 14 वर्ष जाणारे बघा गंमत. आणि म्हणून सांगते, इथल्या ह्या सगळ्या ओव्यात आई बघा. आणि म्हणून आई विरुद्ध मुलांना मुलांची बाजू घेऊन बोलण्याचं कधी तिसऱ्या मध्यस्थाने तर चुकूनही काम करू नये, आई किंवा वडिलांच्या विरुद्धचं.
कोणात काही होते. कारण आईचं हृदय बघा किती छान आहे. ती म्हणते, मग औषधी मोहरे अनेक आणुनी रामाचे दंडी बांधी जननी. बरं का, दृष्टीचे मणी म्हणजे साधारण औषधी मणीसुद्धा काही असतात, काही त्याचा उपयोग करता येईल काही झाल्यावर, तर ते ती दंडाला बांधते तावीत करून. नंतर रामाला पाणी लागेल, वनात काही ठिकाणी शोष पडेल, पाणी मिळणार नाही, म्हणून एक औषध मणी म्हणजे त्यांनी तहान भागते किंवा तहान लागत नाही असा असावा, तो ती त्याच्या केसांमध्ये जटांमध्ये बांधते. आणि वनात त्याला दृष्टावेल राम कुठेतरी, म्हणून त्याच्या दंडाला म्हणजे दंडाला नाही, हाताला मोहरे बांधते, म्हणजे दृष्टीचे मणी बांधते ती, त्याला कुठेही काही पीडा होऊ नये म्हणून. असं सगळं आई तयारी करायला लागली त्याची, तो चालला म्हणून. आणि त्याच्या पुढे जाऊन ते आदिपुरुषाची जननी वनासी निगता चापपाणी पंचभूतासी कर जोडूनी प्रार्थना करी भावार्थे. आता ती सगळ्या पंचभूतांना, कारण तो असा वनात जाणार आहे ना, तो सतत त्यांच्याच सहवासात असणार आहे, राजमालात आपल्या का सिक्युअर्ड आपण म्हणतो तसा आईवडिलांबरोबर असा नसणार आहे ना. तर आता तिथे म्हणून त्या पंचभूतांची तिने प्रार्थना केली आहे. ते आदिपुरुषाची जननी मनासी निगता चापपाणी पंचभूतासी कर जोडूनी प्रार्थना करी भावार्थे. धरणीस कौशल्या विनवित माते तुझा श्रीराम जामात यासी रक्षी यथार्थ निजस्नेह करून या. ज्या पंथे जाईल कमलपत्राक्ष त्याचं पंथे असोत सुफल वृक्ष नाना संकटी विरूपाक्ष रक्षो यासी सर्वदा. रातोत्पल कमले पूर्ण त्याहुनी सुकुमार रामचरण त्याची आचरणी खडे पाषाण ऋतो नेदी अवनीय. उदकासी कौशल्या म्हणत रघुवीर होईल तृषाक्रांत नदी सरोवरे समस्त पूर्णोदके ठेविका. म्हणे विश्वप्रकाश चंडकिरणा तू रक्षी आपले कुलभूषणा. तुझी किरणे मनमोहना स्पर्शो नेदी सर्वथा. लोकप्राणेशा प्रभंजना लघु माझी रघुनंदना. तुझ्या गुणे धुळी नैना माझी न जावी सर्वथा. उष्णेशी क्षीणता रघुनाथ तू मंद मंद येई मारुत. जेणे सुखावेव निजाकांत करी ऐसे प्राणेशा. अंबरा तू निर्विकार पाही शब्दविषय तुझे ठाई. मंजुळ शब्द तुझे हृदयी अंडज करोत सर्वदा. ब्रह्मा शिव इंदिरावर अष्टदिक्पाल एकादश रुद्र नवग्रह अष्टवसु द्वादश मित्र माझा रघुवीर रक्षावा. देव उपदेव कर्मज देव पाताळ भोगी सर्पमानव जलचर जलार्णव माझा रघुवीर रक्षावा. चराचर प्राणी जे वाहिले चहू खाडीन माझी जन्मले. वेदशास्त्रे पुराणे सकळे ब्रह्मसावळे रक्षा आहे. कर जोडुनी कौशल्या सती चराचरा जीवांसी प्रार्थिती. परी हा आदिपुरुष रघुपती नेणवेची दयते. जो दानव कुळ वैश्वानर साधुरुत्पद भ्रमर अज्ञान तमच्छेदक दिवाकर नेणेचाचार कौशल्या. जो अरिचक्र वारण पंचानन की दुःख पर्वत भंजन शस्त्र किरण की विघ्न पणिपाळ विधारुन त्यावरी सुपर्ण रघुवीर. तो सच्चन चकोरामृत कर भक्त चातकस जल जलधर की साधू नयनाब्ज मित्र. तो हा साचार अवतरला. असो ह्या उपरी कौशल्या म्हणतो 14 वर्षेपर्यंत व्यर्थ देह हा प्रेतवत कैसा पाळू मी आता. कैसे पूर्वकर्म गहन फळा आले मुळीहून. अमल दलराजीवनयन वनास जातो येवेळी. तू वना जातोसी रघुनंदना स्तनी दाटला प्रेमपाना. माझ्या विसाव्या मन मोहना गुणनिधाना जाऊ नको. श्रीरामा भुवन सुंदरा डोळसा सुकुमारा राजीव नेत्रा. मुनी जनरंजना गुणसमुद्रा जाऊ नको वनाते. हृदयी नसता रघुनंदन संपत्ती त्या विपत्ती जाणं. कळा त्या विकळा संपूर्ण विद्या होतं अविद्या. श्रीरामाविण करिता करीती कर्म तोच तयास पडला भ्रम. सच्चिदानंद मेघ श्याम मद टाकून जातो की. तव देववाणी गर्जिनली पाही सर्वाठाई रामविजयी. कल्पांती तयासी भय नाही हा शेषशाही अवतरला. जैसा जीव जाता वैद्य येऊन म्हणे मी तुझं वाचविन. तैसे मायासे वाटले पूर्ण आकाशवाणी ऐकता. आदिपुरुष निर्विकार कौशल्यस घाली नमस्कार. प्रदक्षिणा करून वारंवार मुखविलोकी जननीचे. जो मायातीत अगोचर तेने असूये भरले नेत्र. विमला अंबुधारा पवित्र मुखावरून उतरल्या. मायेने धावून ते वेळी रामाचे गळा मिठी घातली. तो शोकायकता उर्वी मंडळी कवीसी बोली न वर्णवे. म्हणे कमलपत्राक्षा रघुनंदना तुवा कैकेची पाळली आज्ञा. मान दिधला पितृवचना माझी अवज्ञा का करसी. मग तो जगद्वंदे रघुनायक मातेसी म्हणे न करी शोक. मी सत्वर परतो निदेख जननी येतो तुझ पाशी.
थोडं भाऊ पाहायला झालं मला. आपण त्या आईच्या हृदयाची एक गोष्ट ऐकतो ना, ते हृदयच काढून माहितलं मुलांनी आणि हातातनं नेताना अडखळला, तर ते हृदय बोलतं हळू जपून लागेल तुला. तसं ते सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं आहे वाचताना चित्र. तर ती कौसल्या आता म्हणते पंचमहाभूतांनाच मी प्रार्थना करते ह्याच्या रक्षणाची. आणि किती सुंदर ओव्या आहेत बघा. धरणीचा कौसल्या विनयत माते तुझा श्रीराम जामात जावई आहे तुझा, त्याचं रक्षण तू अत्यंत निजस्नेह करून कर, म्हणजे आई होऊन कर. आणि काय काय कर तर तुझ्या इथे तो ज्या ज्या रस्त्यांनी जाईल, जिथून काही जाईल पंखाने, तिथे सुफल वृक्ष असू दे, कारण त्याला भूक लागली तर फळांनी लगडलेले वृक्ष असावे. आणि काही संकट आलं तर विरूपाक्ष म्हणजे शंकर, तो त्याचं रक्षण करो. नंतर रातोत्पल कमले पूर्ण, त्याहून सुकुमार रामचरण, त्याच्या चरणी खडे पाषाण ऋतवणे दी. म्हणजे असा रस्ता इतका सुकर कर की तिथे वाटेत बारीकसुद्धा काही नको आणि मोठे पाषाण पण नको. नंतर मग पाण्याला ती प्रार्थना करते की जिथे जिथे रघुवीर जाईल तिथे नदी सरोवरे समस्त पूर्णोदके ठेविता. मग तो विश्वप्रकाश चंडकिरणा सूर्याला ती प्रार्थना करते, तू रक्षी आपले कुलभूषणा, तुझा कुलभूषण सूर्यवंशी आहे राम, तर तुझा कुलभूषण आहे तो, तर तुझी किरणे मनमोहना स्पर्शो नेती सर्वदा. म्हणजे काय स्पर्शो नेती सर्वदा, याचा अर्थ ऊन म्हणजे चटका देणारी किरणं त्याच्यापर्यंत पोचू द्यायची नाही. कोवळी किरणं कशी असतात ना, बाळरवीची, बाळरवी शब्द आधी आपल्याला एकदा कुठेतरी गेलाय, मला आता बरोबर आठवत नाही नुकताच. तर बालरवी म्हणजे काय, अगदी उगवतात त्यावेळी कोवळी किरणं असतात, केशरी रंग असतो, सुंदर त्याच्याकडे बघत राहावं असं वाटतं, बघितलं तर आपल्या डोळ्यांना ऊर्जाही मिळते असं म्हणतात काही क्षणाकरता बघितलं तर. तशी तुझी अशी हलकी हलकी किरणं त्याच्या अंगावर येऊ देत, स्पर्शू देत त्याला. मग लोकप्राण्याच्या प्रभंजना, लघु माझ्या रघुनंदना, तुझ्या गुणे धुळी नाही ना माझी न जावी सर्वथा. हे तर खूपच सुंदर मला वाटलं की प्राणीच्या प्रभंजना म्हणजे वारा, असा जोरदार सुटलेला वारा. लघु माझी या रघुनंदना, म्हणजे माझ्या रामाच्या आसपास असतील तेव्हा तू लघु हो. म्हणजे कसा हो तर अगदी मंद मंद शीत वाहे पवन, आपण म्हणतो तसा पाहिजे असतो की. आणि किती म्हणजे मंद की तो वारा जराही असा जोरात होता का, म्हणजे की त्याच्या पायाजवळ असलेली धूळ त्याच्या डोळ्यापर्यंत उडेल. किती बारीक सारीक आई कशी विनंती करते बघा. उष्ण क्षीणता रघुनाथ, तू मंद मंद येई मारुत, जेणे सुखावे अवनीच्या कांत, करी ऐसे प्राणीच्या, ती त्याचा जीव सुखावेल. अवनीच्या, अवनी म्हणजे पृथ्वी, तिची कन्या म्हणजे सीता, तिचा कांत. रामाची नावं तर ह्या अध्यायात भरपूरच आहेत वेगळी आणि अगदी म्हणजे अभ्यास करण्यासारखी आहेत. असो. नंतर अंबरा तू निर्विकार राही, आकाशानंतर तू निर्विकार राही, शब्दविषय तुझे ठाई, मंजुळ शब्द तुझे हृदय अंडच करत सर्वदा. म्हणजे आकाशात पण उगाच मोठमोठे गडगडाट खडखडाट आवाज नको, ज्याचा माझ्या रामाला क्षीण होईल. तर तुझ्या या आकाशात मंजुळ शब्द करणारे अंडज म्हणजे पक्षी. आपण शिकलो 4 खाणी सगळ्या, अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज, तर पक्षी करो. नंतर ब्रह्मा शिव इंदिरावर अष्टदिक्पाल, एकादश रुद्र, नवग्रह, अष्टवस्तू, द्वादश मित्र. हे सगळं वाचताना मला 33 कोटी देव हा शब्द आठवला की आपल्याला, आपण वाचनात आलं आहे कुठेतरी की 33 कोटी म्हणजे 33 कोटी नव्हे, तेवढी 000 वर, तर कोटी म्हणजे प्रकार, तर 33 प्रकारचे देव त्यात हे सगळे येतात. अष्टवसू येतात किंवा अष्टदिक्पाल येत असतील, द्वादश मित्र येत असतील. म्हणजे त्या सर्वांना ती प्रार्थना करते की माझा रघुवीर रक्षावा. मग देव उपदेव कर्मज देव, म्हणजे इथे कर्माप्रमाणे म्हणजे कर्मातून निर्माण झालेले देवत्व प्राप्त झालेले असे देव. देव उपदेव म्हणजे की त्यांच्या चांगल्या कर्मातनं त्यांना देवत्व आलं असे पण, म्हणजे मूळ ब्रह्मा विष्णू महेशातून निर्माण झालेले नव्हे असेही देव असो, किंवा सर्प मानव असो, पाताळभोगी म्हणजे पाताळातले सर्प, ह्या सगळ्यांना जलचर सगळ्यांना ती विनंती करते की माझा रघुवीर रक्षावा. अगदी चराचरात जितके प्राणी आहेत त्या चौखाणींचे त्या सगळ्यांना मी वर्णन करते की ब्रह्मसावळे रक्षारे, कर जोडून कौशल्या सती चराचरा जीवासी प्रार्थिती विचारी. आणि पुढची अर्धी होई सुंदर आहे की परिहा आदिपुरुष रघुपती नेणवेची तयते. हा आदिपुरुष आहे, हे तिला तेव्हा नेणवी येते, ती जाणवतच नाही. तिने पाहिलेला आहे 18 वर्षाचा, आपल्याला माहिती आहे, आपण जन्मकथा ऐकली तेव्हा तो पाहिलेला 18 वर्षाचा, ते दर्शन आहे तो कोण आहे माहीत आहे. तेव्हा ती त्याला सांगते की मला परत तू छोटं बाळ हो आणि मला मातृत्वाचा आनंद घेऊ दे.
तेव्हा जसं यशोदेनी कृष्णाला सांगितलं की तुझं हे विश्वरूप आवर आणि माझी मायेचं हे काढून टाक संपूर्ण माझं, मला ते दृश्य केलं त्यातून परत मायेत घाल म्हणजे या आवरणातून काढून, कारण मला आई म्हणून तुझं करायचं आहे. तसं इथे झालं की ती आत्ता इथे आई असल्यामुळे तिला नेणिवेच ती हा एवढा मोठा आदिपुरुष आहे हे भान ती विसरली. मग त्यानंतरच्या ओव्यात सगळं रामाला दिलेलं नावं आहेत, दानव कुळ वैश्वानर साधुरुत्तम भ्रमर वगैरे वगैरे. असं ह्या उपरी कौशल्या म्हणतं, तू आता 14 वर्ष तिकडे राहणार म्हणजे हा देह माझा आता प्रेतवत आहे, हा कसा मी पाळू इथे मोठ्या राजभोगांमध्ये, आणि तू आता मला सोडून कसा जाऊ शकतो, काही करून जाऊ नको. म्हणजे आता हे एवढं सगळं प्रार्थना एकीकडे करते पंचमहाभूतांना आणि परत ती मूळ पदावर येते की तू जाऊच नकोस, गुणानिधानात जाऊ नको असं. आणि मग त्याचं कारणही ती सांगते, आणि ते कारण इथे आता परत अध्यात्माला जोडायचं की तिथे राम नसेल दशरथाच्या राजमहालात तर तिथं काहीच नाही आहे. तिथे उलट सगळ्याच्या चांगल्या गोष्टी असतील त्या पण आपत्ती वाटतील. हृदयी नसता रघुनंदन, संपत्ती त्या विपत्ती जाणं, कळा त्या विकळा संपूर्ण विद्या होती अविद्या. जर राम नसेल म्हणजे आपण म्हणतो ना, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागे अरण्यश्रीत जावे, समर्थाने म्हटलं. राम नसेल तर संपत्ती त्या विपत्ती. तुमच्याकडे तुम्ही गडगंज श्रीमंत आहात पण ती संपत्तीच विपत्ती होते, म्हणजे काय अशा अडचणी यायला लागतात की ती नको होतो पैसा असं वाटेल, त्याने तर उपद्रव होते असं. किंवा कळा त्या विकळा जाणं, 14 विद्या 64 कळा, 64 कळा तुमच्याकडे पण त्या विकळा संपूर्ण, कारण तिथे राम नाही. म्हणून सांगत आलं ना, किती ज्ञान घ्या, ज्ञानगर्भी व्हा तुम्ही अगदी, पण तिथे त्याच्याबरोबर भक्तिरस पाहिजे, नाही तर उपयोग नाही. आणि म्हणून जिथे वचन आपण ऐकलं की ज्ञान म्हणजे भक्ती, ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती, त्या ज्ञानोत्तर भक्तीला महत्त्व दिलेलं आहे. पण मला वैयक्तिक तर नेहमी वाटतं की ती भक्तीच बरी, म्हणजे ती अज्ञानी भक्तीच बरी त्या ज्ञानोत्तर भक्तीपेक्षा. कारण तिथे ज्ञानाबरोबर येणारा अहंकार आहे, परत तो समूळ मोडता यायला हवा, खूप गोष्टी हव्या. अज्ञानाची समर्थांच्या भक्ताची कशी गोष्ट आहे, तसं मला अज्ञानी भक्त व्हायला खूप छान वाटतं की बस एवढा विश्वास की हे माझे गुरु आहेत, की हा माझा देव आहे, ईश्वर आहे, तो माझ्याबरोबर आहे. तर तसं इथे विद्या होती अविद्या. श्रीरामा विणा करिता कर्म, तोच ते असं पडला भ्रम, सच्चिदानंद मेघश्याम मध्ये टाकूनही जातो की. आता श्रीरामा विण करता कर्म, कुठले कर्म जर रामनामाशिवाय जर केलं तर काय होणार, तर भ्रम होणार, तुम्हाला भ्रम पडेल. तसा हिला जणू पडला आहे आणि तिला वाटतं हा मेघश्याम मला टाकून जातो आहे. ती त्या भ्रमातनं निघाला आहे. राम तिच्यापासून दूरच नाही आहे, जिच्या गर्भी तो जन्माला आला तो तिच्यापासून कुठला दूर. पण आई आहे ना ती, तिचं आई पण तिने इथे दाखवलं. आणि तिला सारखं असं वाटतं आहे की काहीतरी त्याने हो म्हणावं, म्हणजे जैसा जीव जाता वैद्य ना म्हणे मी तुझं वाचवीन असं. तसं आता मी इतकी विनंती केल्यावर तू जाऊ नको रे वनात असं म्हटल्यावर कुठेतरी हा नाही म्हणेल असं एकदा आशा वाटली. असं त्याने म्हटलं, तैसे मायेचं वाटले पूर्ण. पण आकाशवाणी ऐकत, आकाशवाणी झाली की अगं तू त्याची काळजी करू नकोस, हा शेषशाही अवतरला असं. ती जेव्हा हे सगळं विनंती करताना ही घटना घडली, देववाणी गर्जिन झाली असं म्हणतात. आणि ते कळल्यावर तिला कुठेतरी जरासं खायचं झालं. आणि पण तरी शेवट तो निघाल्यावर ती परत धावून येते, त्याला मिठी मारते. आणि तिचा जो शोक असतो तो ही पृथ्वी बघू शकत नाही. आणि त्यावेळेला हा राम तिला आश्वासन देतो की अगं मी नक्की येईन परत. तर ती किती सुंदर बोलते बघा, आईची माया कशी आहे बघा तुम्ही. की ती म्हणते की कैकईची तू आज्ञा पाळली आई म्हणून, मान दिला पितृवचन, माझी अवज्ञा का करसी. बघा ही तर त्याची खरी आई आहे, जिने त्याला गर्भात सांभाळला आहे. पण आधी बाकी सगळ्यांना मान दिला आणि त्यामुळे तो हिला दुखवतो आहे खरा, बरोबर आहे ना. तर ते ती शेवटचं अस्त्र टाकून बघते की माझी अवज्ञा का करसी. पण तो म्हणतो नाही. मग तो जगद्वंद्य रघुनायक मातेसी म्हणे न करी शोक, मी सत्वर परतो नि देखो, जननी येतो तुझं पाशी, मी तुझ्याकडे लवकर येणार आहे, त्यामुळे मला जायला हवं. आणि आता तो सीतेच्या महालात आला आहे. आता पुढे काय होतं पुढच्या ओव्यांमध्ये बघूया. असो सीतेच्या मंदिरात प्रवेशला जनक जामात, सीता झाली आनंदभरित मुदोवाळीवरून या, मनी जगन्माता विचारित का ऐकलेचे आले श्री रघुनाथ, संगे राजचिन्हे नाहीत चिंताक्रांत जानकी, वृत्तांत सांगे रघुनंदन, आम्ही मनाप्रती करीतो गमन, तुवा कौशल्याची सेवा करून सुखे राहावे येथेची, सुमित्रा आणि कैकई समान भजेत सर्वांठाई, जनक गृहानं जाय कदाही कुरंग नेत्रे जानकी,
वनासी येसी तरी भोवत दंडकारण्य कठीण पंथ वात उष्ण शीत यथार्थ नसोसवे तुझेनी तव ते सुंदर शृंगार मराळी गुणचरिता जनकबाळी सुकुमार राजस चंपक कळी काय बोले ते धवा आहा जगद्वंद्या श्रीरामा निजभक्त काम कल्पद्रुमा गजास जनक विश्रामा टाकुनी मला जावे नव जावे जगज्जनका रघुवीरा जनक जामाता जगदुद्धारा जगदरक्षका जनेत्रा जलदगात्रा रघुराजा जलचरे जल सांडून वेगळी होती त्याजिती प्राण द्विजकुळांचे आकाशा वाचून नवे भ्रमण कोठे दीप सांडूनी निश्चिती प्रभान राहे कल्पांती कनकासी टाकून कांती कदा परती नव्हेची शिवा वेगळी नव्हे अंबिका किरणे न सोडी ती कदा अर्का साधू हृदय सांडूनी सद्विवेका कोठे जाणे घळेना रत्ना वेगळी कळा गोडी न सोडी गुळा कस्तुरी न सोडी परिमळा तेवी मी वेगळी नव्हेची म्हणून रघुपती कोमळांगा दयाळा मम हृदयाब्जभृंगा ताटिका अंतका नव मेघरंगा मज टाकूनी नव जावे सिंह सखा असता पाही मघ कांतारी हिंडता भय नाही सीतेचे शब्द ऐकून हृदय जगदात्मा संतोषला जानकी वचन सुधाकर तेणे तोषले राम कर्ण चकोर की वचन मेघ गर्जता गंभीर मनमयूर नृत्य करी रघुपती म्हणे इंदुवदने श्री वसिष्ठाचे चरण धरणे मज वनाप्रती पाठवणे हेची विनवी तयाप्रती तुझं नेता वनाप्रती नाना शब्द लोकनिंदिती यालागी पुसोनी वनाप्रती समागमे निघावे मग वसिष्ठाचे चरणी नमन करी जगज्जननी म्हणे मी राघवाची सांगातिणी वनवासी होईन मग वसिष्ठ म्हणे रघुनाथा संगे नाही जनकदुहिता सवे असो द्यावे सुमित्रा सुता रक्षणार्थ तुम्हा ते असो सौमित्रास म्हणे राघवेश वसिष्ठ गृही आहे मम धनुष्य अक्षय भाते निशेष वरदशस्त्रे आणावी आपले संग्रह धन रघुवीर याचका वाटी उदार गुरुगृहास द्रव्यापार वस्त्रे भूषणे धाडिली आणि नाना वस्तू संपत्ती पाठविल्या गुरुगृहाप्रती सद्गुरुसी जैन भजती अभागी निश्चिती त्याची पै तनु मनोधनैसी शरणसी गुरुसी जो न जाय आपण तो झाला जरी शास्त्र प्रवीण न करिता गुरु भजन तरेना व्यर्थ गेले तयाचे तप जळो तयाचा जप व्यर्थ काय कोरडा प्रताप गुरुवचन नावडे जया सद्गुरूचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा त्या अपवित्राचे मुख कदा दृष्टी न पाहावे कल्पांती तरी तैसा नव्हे रघुवीर गुरुग्रहाप्रती अपार द्रव्य वस्त्र अलंकार पाठवली ते धवा गुरुपुत्र परमसुज्ञ आदरे आणला बोलावून आपुले वस्त्रभूषणे काढून तया संपूर्ण लेवविली सीतेने वस्त्रे भूषणे अपार सुयज्ञासी दिली सत्वर रथ देवन्या गुरुपुत्र निजगृहास पाठविला सकळ ऋषींच्या गृहाप्रती द्रव्य पाठवी रघुपती 14 वर्षे निश्चिती पुरे अपार विश्वामित्र असित कण्व दुर्वास भृगु वामदेव अंगिरा आदी बीज सर्व द्रव्य राघव पाठविता ते कौसल्या सुमित्रा माता जाणा द्रव्य पाठविता यांच्या सदना रामे आपले सेवक जना द्रव्य पार दिले दरिद्री दिन कुटुंबवत्सल अशक्त पंगू केवळ तयासी द्रव्य तमाळ निळ आणून देता झाला इष्ट अत्यंत गौरवन सौरवास म्हणे रघुनंदन स्नेह न सांडावा मजवरून सुखे करून नांदा हो सीतेच्या महालात आलाय श्रीराम आणि तिला सांगायला लागला तो आधी आत शिरला तिने औक्षण केलं तर दृष्ट काढली म्हणजे मूद वाळी आणि मग आत घेतलं पण मनात ती विचार करते की असे का बरं एकटे आलेत रघुनाथ त्यांच्या अंगावर कुठे राजचिन्ह दिसत नाही आहेत त्यामुळे ती चिंताक्रांत आली म्हणजे त्याच्या छत्र धरून माणसं हवी होती बरोबर किंवा असं सगळं सेवक हवे होते तर असा का आला तेव्हा वृत्तांत सांगे रघुनंदन की आता आम्ही वनाप्रती चाललो आहे तरी तू आता कौशल्याची सेवा कर आणि कौशल्यासारखंच सुमित्रा कैकेयीला मानून सर्वांना सारखेपणाने भज आणि जनकगृहा न जाय कदाही त्यांची सेवा टाकून तू माहेर जाऊ नकोस वनात येसी तरी बहुत तिथे आणि कारण द्यायला जातो आपण आधीच की वनात आलीस तर तिथे दंडकारण्य फार कठीण पंथ आहे वात उष्ण शीत हे तुला सोसणार नाही असं कारण द्यायला जातं मग सीता त्याला सांगते आणि तिने पण इतकी नावं आहेत तिथे रामाला आपण आता ऐकली सगळी जगद्वंद्या श्रीरामा निजभक्त कामकल्पद्रुमा गजास्य जनक विश्रामा गजास्य जनक म्हणजे शंकर आणि त्याच्या विश्रामा असं सुंदर सुंदर नाव आहे ती सगळ्या संबोधून त्याचं कौतुक करून त्याला म्हणते की हे कुठलं तुमचं सांगणं जलचर जल सांडून वेगळी होतात त्याची ती प्राण जलचर जी आहेत पाण्यात राहणाऱ्या जे प्राणी आहेत ते पाण्यापासून वेगळे केले की प्राण टाकणार नाही का
किंवा पक्षी आहेत तर त्यांना आकाशातून कुठे भ्रमण नाही आहे, त्यांना त्यांचं स्थान आकाशच आहे. किंवा दीप सांडूनी निश्चिती प्रभा न राहे कल्पांती, दिवा आहे तिथे दिव्याची प्रभा आहे किंवा उजेड आहे, ती सोडून ती वेगळीकडे राहू शकत नाही. किंवा कनकासी टाकून कांती, तेज जे ते त्या सोन्याला टाकून वेगळेपणे राहू शकत नाही. तशी किंवा शिवा वेगळी नव्हे अंबिका, ते जे अद्वैत आहे तिथे किरण सोडी ती अर्का, सूर्याला सोडून किरण कुठे जात नाही. किंवा साधूंचं जर हृदय असेल तर सद्विवेक जो आहे तो साधूंचं हृदय सोडून कुठे जात नाही, नाही का. म्हणजे गुळाची गोडी गुळाला सोडत नाही. अशी सुंदर सुंदर उदाहरणं देऊन ती म्हणते. त्यामुळे हे रघुपती, मज टाकूनही नवं जावे, मला टाकून जाऊ नका. आणि सिंह सखा असता बरोबरी, तुझ्यासारखा एवढा पराक्रमी पुरुष बरोबर असताना मग कांतारी हिंडता भय काय, मला काही भय नाही. ती म्हणते. तिचा शब्द ऐकून त्याचे मन अगदी संतोषतं. म्हणजे जणू अशाच शब्दांची अपेक्षाही असते. पण तरीसुद्धा तुम्हाला माहिती आहे की राम म्हणजे आदर्श चौकटीतला त्याचं सगळं जीवन आहे. तसं इथेही आहे की त्याने चल म्हटलं आणि ती गेली तर जननिंदा करतील, कारण तो राजा झाला नाही तरी होऊ घातलेला होता, राजकुमार होता. जन हे त्यांचे सगळे अपत्य जण आहेत. अशा वेळेला त्यांनी निंदा करावी असं घडू नये म्हणून तो तिला असं सांगतो की जरुरी आहे, पण आधी वसिष्ठांचे चरण धर, त्यांच्याकडे परवानगी माग की मला वनाप्रती जायचं आहे. आणि त्यांनी दिली तरी नाहीतर तुझं नेता वनाप्रती नाना शब्द लोकनिंदिती. आणि त्यामुळे त्यांना विचारून ये. मग वसिष्ठांच्या चरणी जाऊन ती वंदन करते आणि सांगते की मला जायचं आहे, मलाही त्यांच्याबरोबर वनवासी व्हायचं आहे. पण वसिष्ठ लगेचच तिला परवानगी देतात आणि सांगतात तू जरूर जा, तुझ्याबरोबर तुम्ही सौमित्राला म्हणजे लक्ष्मणालाही न्या रक्षणार्थ. आणि असं म्हटलं रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली की वसिष्ठांच्या घरी माझं धनुष्य आहे, त्यात अक्षय भात आहे, म्हणजे त्यातले बाण संपत नाही. आणि वरद शस्त्रे, काही प्राप्त झालेली वर मिळून प्राप्त झालेली शस्त्रे ती सर्व घेऊन ये. आणि ती आणल्यानंतर पुढे राम काय करतो तर बघा की तो 14 वर्षाकरता चालला आहे. त्याचं आपलं असं जे काही धन आहे त्याचं म्हणून ते सर्व तो वाटून टाकतो. म्हणजे आणि तो परत यायचा खरा ना. तसं पाहायला गेलं तर 14 वर्षाकरता वनवास आहे, आयुष्य काही 14 वर्ष नाही. तरीसुद्धा आता पण चाललो, आता पण इथे राहणार नाही तर या धनाचं आपल्याला काय काम. पण आपण नसताना राजाचं कर्तव्य आहे प्रजेला पालन करण्याचं रोज. आणि आपण ऐकतो ना, मी तुम्हाला एकदा आधीच्या एक कुठल्या तरी रेफरन्समध्ये ऐकवली होती समर्थांच्या काकड आरतीनंतरचं, म्हणजे काकडाच्या नंतर रामाला केलेली प्रार्थना. आणि त्यात वर्णन होतं की सगळं स्वतःचं मुखप्रक्षालन करून झालं की रामरायांना विनंती होते की सभेत चला, कारण लोक तिष्ठलेत तुमच्याकरता. कशाकरता तर याच्या काल आले दान मागती द्यावे सत्वर. दान मागायला याचक आहेत, कारण रोज सकाळी राजाचं दरबार म्हणजे सकाळी पहिलं सगळ्यांना दान देणं, गरीब प्रजा सगळ्यांना, आणि त्याच्यावर त्यांचा दिनक्रम. ही पद्धत असल्यामुळे त्याने आपली सगळी संपत्ती वाटायला घेतली आणि गुरुगृहात आधी पहिली पाठवली. आणि त्याच्यावरून त्यांनी आपल्याला एक हाही धडा दिला की आपण खूप श्रीमंतीत लोळत असताना आपले गुरु जर कुठे दारिद्र्यात पिचत असतील तर मग तुमचं जळो भक्ती, जळो तुमचा जप, जळो तुमचं तप, असं श्रीधर कवी म्हणतात. त्यामुळे गुरुगृहात सगळं सुखकर आहे ना हे बघणं हे पहिलं शिष्याचं कर्तव्य आहे. तिथे भरभरून द्यावं. माझ्या आईचं आज आत्ता अचानक आठवण झाली खूपच, कारण जेव्हा माझं लग्न झाल्यावर मी काही घ्यायच्या गप्पा केल्या नवीन, दोघांचे नोकरी, आणि आपल्याला वाटत असतं संसारात किती म्हणायची ऐश्वर्य ईश्वराचे वाढवावे, काही घ्यायच्या आधी देवाला एक वस्तू घे. आणि अशा ह्याने माझी देवाची उपकरणं घे, एवढंच का होईना चांदीचं काही देवाला आधी घे, मग तुला काही घे, असं ती सांगायची. त्याची मला आत्ता आठवण झाली. आणि तो सगळ्या पहिलं गुरूंना देतो भरभरून, इतरही सगळ्या ऋषींना, म्हणजे त्यात सगळ्या ऋषींची नावं घेतली, विश्वामित्र, असितकण्व, दुर्वास, भृगू, वामदेव, अंगिर, सगळ्यांकडे धन पाठवतो. तसंच आपल्या तिन्ही मातांकडे धन पाठवतो. आणि सगळ्या अशक्त पंगू म्हणजे गरीब गरजू दरिद्री कुटुंबवत्सल सगळं धन जणू वाटून टाकतो. जसा काही काय तो की परत येणारच नाही आहे, उद्या मी नाहीच आहे इथे, अशा थाटाथाटा सगळं धन वाटतो आहे. किती ह्यातनं घेण्याचा विचार कुठला आहे बघा, की तो तर परत यायचा आहे लढून, तरी त्याच्याकडे ही वृत्ती आहे. आणि आपण सामान्य माणसं म्हणजे कलियुगात काय घ्यावं तर आपला देह सोडताना अगदी जर्जर आपण होत असतानाही
आपल्याला आपल्या बँकेत किती बॅलन्स आहे, आपलं घर किती भरलेलं आहे सगळ्या गोष्टींनी, शेवटच्या क्षणापर्यंत त्याची आपल्याला आस असते, ओढ असते. एवढी एवढीशी वस्तू पण आपल्याला टाकवत नाही, देवत नाही आणि मुलांकरता म्हणून राखून ठेवतो. आणि मुलं काय करू शकतात, आपण आता कलियुगात बघतोय काय सध्या ज्या सगळ्या ह्या आत्महत्या आणि सगळ्या गोष्टी जेव्हा बघतोय आणि इतरही खूप म्हणजे जे काही चाललेलं आहे कलियुगात ते बघितल्यावर पण आपल्याला असं वाटत नाही की मी जे उभं केलं ते माझ्या ह्याच्यात मला जसं वाटेल तसं देऊन संपवावं, जणू म्हणजे घर मोडावं पूर्ण असं म्हणत नाही, पण बारीक बारीक गोष्टही आपण जपत राहतो मुलांकरता, अजून पुढे करता. आणि अनेकदा असं प्रत्यक्षात खरंच घडतं की मला सांगितलेलं एका व्यक्तीने की नंतर मुलं वैतागतात की काय इतक्या एवढ्या आम्हाला एवढ्या रजा पण नाहीत आणि आम्हाला काही करता पण येत नाही, काय नीट करून नाही ठेवलं. म्हणजे हे मी खरंच सांगते का, मला सीएने ही गोष्ट सांगितली होती, सीएकडे काम करणाऱ्या व्यक्तीने, की असं असतं नाही, क्लिअर मोकळं करून ठेवावं प्रत्येकाने आपापली गोष्ट. तर मला हे सगळं बघताना आठवतं की आपली सगळ्यात जीव अडकतो तर थोडासा सुटला पाहिजे, तर आपला देह सोडताना आपल्याला कमी क्लेश होतील. वस्तूतही जिथे जीव अडकतो तर मग देहात खूप अडकतो ना, मग माणसे लोळत राहतात खूप की प्राण जाता जात नाही आहे आणि वासना तर राहिली आहे. असं असं होऊ नये. त्याच्यात आपण ते 2 श्लोकही पाहिले आहे, नाही असे मरणम विना दैन्यन किंवा दुसराही करचरणम कृतम वा. तर त्याचं आपण स्मरण ठेवावं. आठवण झाली हे वाचता वाचता रामाचं दान धर्म बघून, क्षमस्व थोडं विषयांतर झालं. तर अशा प्रकारे सगळ्यांना त्यांनी दान वाटलं. पु ल देशपांड्यांच्या लिखाणात एका ठिकाणी आलं होतं की जन्माला आलो की उघडे असतो, आई लंगोट नेसवते पहिला आणि जातो तेव्हाही मुलं उघडंच करतात, काही राहत नाही आपल्याबरोबर. तर म्हणे आपण किती साठवत जातो ना, तर हळूहळू सगळं सोडवत जावं आणि शेवट एक वस्त्र हातात राहावं, असं त्यांनी कुठल्या तरी लेखात कुठेतरी मी हे वाचलं. आणि पुढे त्यांचं जीवनही तसंच पाहिलं, अर्थात त्यांना मुलबाळ नव्हतं म्हणून असेल, पण ते सगळं त्यांनी वाटून टाकलं, खूप सगळं वाटलं आणि अगदी मोजकं स्वतःजवळ ठेवलं. हे घरात असून असलेली संन्यासी वृत्ती किंवा संन्यासाश्रम आहे. किती जणांना तो करता येतो बघा, पण आपण यातनं काहीतरी घ्यायचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. कारण खरं अगदी वैदिक धर्माने सांगितल्याप्रमाणे संन्याशांनी एकही दिवसाचा संचय नाही करायचा, मागून आणायचं, शिधा आणायचं आणि खायचं. आणि संसारी माणसांनी 3 दिवसाचा संचय करावा असं सांगितलं आहे. त्या काळात कुठलं युग असो माहीत नाही, पण कलियुगात ते जरी बदललं असलं तरी आपण 3 पिढ्यांचा करायला लागलो आणि मग आपोआप त्या 3ऱ्या पिढीतल्याकडे अमाप द्रव्य आलेलं असतं आणि त्याचा तरुण पिढीला आपोआपच दुरुपयोग करायची बुद्धी होऊ शकते. मी सगळ्यांना होते असं म्हणत नाही, पण वडिलोपार्जित भरपूर धनसंपत्ती मिळून चांगल्या पंथात राहिलेली मुलं जर असतील तर ते त्यांच्या आईवडिलांचं आणि त्यांच्या पूर्वजांचं केवळ आणि केवळ पुण्य आहे असं म्हणायला निश्चित हरकत नाही. त्यामुळे अति साठवायचा प्रयत्न करू नये, देता येईल तेवढं देत जावं अंदाज घेऊन. आणि आत्ताच्या काळात नवी भीती अशी आहे, डॉक्टरला लागतं म्हणून अरे किती वेळ डॉक्टरला लागतं, किती काळ तुम्हाला द्यायला लागेल, कुठेतरी त्याला मर्यादा असेल ना. म्हणजे विचार करताना या सगळ्या गोष्टींचा आयुष्यात करता, आपल्या पुढच्या आयुष्याकरता विचार करावा असं एक मनात आलं, राबवलं, नाही सांगावं असं वाटलं. आता आपण वळूया की तो आता कैकेयीच्या सदनात आलेला आहे. राम कशा करता शेवटचा निरोप घ्यायला, कारण त्याचे वडील दशरथ तिथं आहेत. त्यामुळे आता काय होतं ते आपण बघूया पुढच्या वया. मग कैकेयीच्या गृहात येता झाला जगन्निवास, ते वेळी अयोध्येच्या लोकांचं कल्पांतची वाटला. अयोध्येच्या नरनारी अश्रुवाहती त्यांच्या मैत्री गोब्राह्मणांचा कैवारी वना जातो म्हणून. इकडे कैकेयीच्या सदनात रामे नमिला दशरथ, प्रदक्षिणा करून विलोकित वदनारविंद पितयाचे. दशरथ म्हणे रघुनंदना राजीवनयना जातोसी वना, मी न ठेवी आपुल्या प्राणा कुलभूषणा रघुवीरा. राजा म्हणे श्रीरामाते दळभार नाही सांगाते, वना माझी सुखे वरते 14 वर्षेपर्यंत. तो रामचंद्र बोले वचन मी तपा लागी सेवितो कानन, तेथे दळभाराचे कारण सर्वथाही नसेची. वल्कले वेष्टुनी वनात तप करीन मी यथार्थ, ऐसी कैकेयी नैकोनी मात वल्कले पुढे ठेविली. ती वेष्टुनी श्रीराम श्यामलांगी लावले भस्म, केशभार सुवास परम आकर्षोनी बांधिले. सौमित्रे वल्कले वेष्टून वंदिले दशरथाचे चरण, तो कैकेयी म्हणे सीते झड करून वस्त्रे भूषणे फेडिका. ऐसे ऐकता जनकबाळी टाळी दंबर भूषणे त्यागिली. ती सर्व कैकेयीने आवरिली वल्कले दिल्ली नेसावया, तव वल्कले कडकडीत कठीण.
नेसता नये सीते लागून मग आपुले करे रघुनंदन निचरित जानकी ते. जानकी सुकुमार अत्यंत वल्कले निसता अंगास खूप रूपत. ते देखुनी ब्रह्मसुत निर्भत्सित कैकईते. परमनिर्दय तू पापिणी घेसी सीतेची वस्त्रे हिरोनी. तू झालीच राज्य बुडवणी रामासी वनी धाडसी. दशरथ म्हणी ते अवसरी गृहातून निघ जा बाहेरी. ती विकावया मांडोनी बाजारी धगडी बैस आताची. माझी बाळे सुकुमार निर्दय खालीसी बाहेर. मी भाक्य बांधिलो साचार नाहीतरी शिरछेदितो. आढात पडला मृगेंद्र की चापळ्यात गोळीला व्याघ्र. की वणव्यात सापडला कळीवर तैसा साचार गुंतलो मी. की गळी सापडला मीन की पारधीय कोण दिले हरिण. की तस्करे भाटेसी सज्जन गोवनी हरिले सर्वसे. ऐसे बोलता नृपवर हृदय दाटला गहिवर. पोटासी धरुनी सीता सुंदर म्हणे माये शिणदिस. सुकुमार तू चंपक कळी वात उष्णे शिरशील वेल्हाळी. गुणसरिते जनक बाळी सांगसी शेण कोणाते. सुमंत हा सांगे राजेंद्र आणा दिव्य अलंकार. सीतेची देवनी सत्वर जगन्माता गौरवी. त्यावरी ते मंगल भगिनी मस्तक ठेवी श्वशुर चरणी. वसिष्ठ नमिला स्नेह करुणी म्हणे कृपा बहुत असू द्या. जैसा द्वितीयेचा चंद्र दिवसेंदिवस होय थोर. तैसा स्वामी स्नेहादर अपार वर्धमान होऊ दे. वसिष्ठ देता आशीर्वचन जोवरी मृगांग चंड किरण. तोवरी चिरंजीव दोघे जण अक्षय राज्य करावे. असो वसिष्ठ आणि दशरथ रामलक्ष्मण निघता त्वरित. सव्य घालून हात जोडित कानना माझी जावया. मुनी म्हणे तू पूर्णस्थिती. त्रिभुवनी वाढेल तुझी कीर्ती. विजय होईल रघुपती वनांतरी जाऊन या. सप्तशत राजयोती तया साष्टांग नवी रघुपती. माते वाढवावी प्रीती से कौशल्य समान सर्वदा. तो एकची हाक झाली ते वेळे सर्व माता पिटती वक्षस्थळे. एक मृत्तिका घेऊन बळे मुखामची झाली ती. एक भूमीची आपटी ती शिरे. एक केश तोडी ती निज करे. एक हाक फोडिली एक सरे रामा रहा रे म्हणून या. दशरथ म्हणे चाप पाणी रामातुनी न जावे चरणी. जान्हवीपर्यंत षटगुणी माझा रथ नेका. अवश्य म्हणे रघुनाथ तत्काळ आणविला रथ. कर जोडून सुमंत पुढे उभा ठाकला. दशरथाचे चरणी भाळ ठेवून या तमाळा निळ. निघाला तेव्हा तत्काळ झाला कोल्हाळ एकची. सीता रथावरी घालून निघती वेगे रामलक्ष्मण. तेव्हा वक्षस्थळ बडवून दशरथराय घेतले. उठून राव दशरथ द्वारा बाहेर धावत. लोकासी म्हणे रघुनाथ राहावा आता लवकरी. कैकेयीच्या सदनात राम आला कारण तिथे दशरथ आहे. त्यांना वंदन करायला आलाय. आईला वंदन करून दशरथाला वंदन करून प्रदक्षिणा करून त्यांनी सांगितलं की मी आता निघतोय. तर दशरथ विव्हळ झाला आणि म्हणाला मला मी काय आता जगणार नाही तू इथून गेल्यानंतर रामा. पण एवढं तरी आहे की बरोबर दळभार घेऊन जा तुमच्या रक्षणाकरता आणि वनात सुखी राहा 14 वर्षे. तर राम त्याला म्हणतोय की मी तपाला की सेवितो कानन ना. तपा करता मी कानन म्हणजे जंगलात जातोय. तिथे दळभाराचे काय कारण. दळभार नको आम्ही असेच जाऊ तिघही. आणि वल्कले वेष्टुनी मनात तप करीन मी यथार्थ. त्यांनी स्वतःच म्हटलं कारण कैकेयीचं मनोगत त्यांनी जाणलं होतं. त्यामुळे त्यांनी स्वतःच म्हटलं की मी वल्कले वेष्टून तप करेन. असं ऐसी ऐकून या हे बघा ऐसी कैकेयीनं ऐकून मातं वल्कले पुढे ठेवली. म्हणजे ती तयारीतच होती त्या. आणि हा अंदाज असल्याने रामाने आपणच ती मागून घेतली. त्याने वल्कलं नेसली. लक्ष्मणाने वल्कलं नेसली. आणि आता कैकेयी सीतेला म्हणते की तुला आता वस्त्रभूषणाचं काय जंगलात काम. तुझी सगळं हे सोनं नाणं वस्त्र सगळे सोड आणि तू पण वल्कलं नेस. आता वल्कलं म्हणजे ताडाचे केलेली ती सगळी वस्त्र कडकडी सीतेला ती नेसता येईना. तर इथे छान वर्णन आहे की रघुनंदन बघा लग्न होऊन काही दिवस झाले आणि थोड्या वेळात नंतर राज्याभिषेक होणार होता. अशा मानसिकतेत असलेली सीता सकाळी उठून की आपल्या पतीचा तो अभिषेक बघायचा म्हणजे तिलाही बसायचं आहे बाजूला. ह्या मानसिकतेतून थोड्याच वेळात ह्या दुसऱ्या मानसिकतेत शिरणं म्हणजे बघा की विवाह झाल्यावर स्त्रीवर अशा प्रकारे स्थित्यंतरं कशी येतात. म्हणजे हे अगदी जरी टोकाचं असलं तरी तिला ते किती कठीण गेलं असेल. पण पतीवरच्या श्रद्धेने ती निघालेली आहे आता. पण ते दृश्य बघून वसिष्ठ मात्र खरंच हडबडले आणि त्यांना खूप रागही आला. आणि त्यांनी निर्भत्सना केली कैकेयीची की तू निर्दय आहेस, पापिणी आहेस, स्त्री सीतेची वस्त्र तू हिरून घेतेस, हे की तू चांगलं करत नाहीस. मग दशरथालाही राग आला. आवडलं नाही की तू बाहेर जाऊन घातलीच असते मी तुला बाहेर. पण काय करणार की मी वचनात अडकलेलो आहे आणि त्यामुळे मला हे सगळं सोसायला लागतं आहे. त्यांचा दुःखाचा म्हणजे
भर काही आवरेना सगळ्यांचा. मग तरी परत अशा वाटून त्याने सुमंताला सांगितलं की दिव्य अलंकार घेऊन ये आणि ती सगळी सीतेला देऊन तिचा गौरव कर. पण सीता म्हणाली, नाही, मी आहे अशी व्यवस्थितच आहे, माझ्या पतीबरोबर आहे, मला फक्त आपण आशीर्वाद द्या. म्हणून ती आपल्या सासऱ्यांच्या चरणी लागले, वसिष्ठांना नमस्कार केला आणि सांगितलं की आमच्यावर असाच अपार स्नेह असू दे आणि तो वर्धमान होऊ दे, आम्ही इथे नसलो तरी. आणि वसिष्ठांनी तिला आशीर्वाद दिलेला आहे की आता आशीर्वाद पण बघा, ज्या क्षणी राम वनवासात निघतोय त्याच्या हातातलं राज्य हिसकावून घेतलं गेलं त्यावेळीही वसिष्ठ आशीर्वचन देत आहेत की जोवरी मृगांक चंडकिरण तोवरी चिरंजीव दोघे जण अक्षय राज्य करावे. हे गुरूंचे आशीर्वाद आहेत आणि मग ते फळतातच, नाही का. पुढे जाऊन फळले 14 वर्ष. आणि मला अनेकदा मनात येतं की यांनी पुढे 11 वर्ष राज्य केलं, म्हणजे त्या त्यांच्या आयुष्याच्या काळापुढे 14 वर्ष ही फारच थोडी होती कदाचित, खरोखरच. आणि त्यामुळे तेवढी पूर्ण करून राम परत आला आणि हा आशीर्वाद फळला गुरूंचा. असं तर दोघांनी आशीर्वाद दिलेत आणि आता त्यांना सव्य घालून, म्हणजे आपण जशी देवळात घालतो सव्यघातून प्रदक्षिणा, तशी करून राम सीतेसह निघालेला आहे. त्याच्या ज्या 700 ज्या भोगांगना होत्या दशरथाच्या, त्याही त्याच्या माता आहेत, त्यांनाही सगळ्यांनी त्यांनी वंदन केलं, त्यांनीही टाहो फोडले. कारण बघा, ह्या ज्या असतात ना त्या म्हणजे राजाच्या आधारावर त्यांचं सगळं जीवन असतं, त्यामुळे राजाच्या सुखात त्यांना सुख असतं. तर ही त्यांची मुलं नाही, पण तरी राजाचे 4 पुत्र आहेत, त्याच्याकरता त्याही अत्यंत विव्हळ होत आहेत. आणि त्या सगळ्यांना समजावून राम निघाला आणि शेवट दशरथाने सांगितलं की बाबा रे, एवढं तरी कर की गावातून ती तू आपल्या म्हणजे आपल्या प्रजेच्या समोरून तू अनवाणी जाऊ नव्हेस, तोपर्यंत तरी तू माझा शगुनी रथ जो आहे तो घेऊन जा जान्हवीपर्यंत. तत्काळ रामाने तेवढं वचन मानलं वडिलांचं आणि सुमंत पुढ्यात येऊन उभा राहिला आहे आणि दशरथाच्या पायावर मस्तक ठेवून सीतेला रथावर चढवून अत्यंत वेगाने रथ निघालेला आहे. ते चित्र बघून दशरथ वक्षस्थळ बळवून घेतो आहे आणि अगदी तो निघाल्यावर मात्र त्याला असं वाटतं की कोणीतरी थांबवा रे, त्याला नकारे जाऊ देऊ. आणि त्याला विरह असह्य झाला आहे. तर त्याच्या आता त्याचे क्लेश तो कसे व्यक्त करतो आणि पुढे काय घडतं त्यात आपण बघूया. कोठे गेले माझे पाडस, कोणीकडे गेला माझा राजहंस, भेटावया डोळचं मी वनास जाऊ नेदी, मी आपुली घाली नाण, रथापुढे आडवा येऊन राघवापुढे पदर पसरून वनासी गमन करू नेदी. गोपुरावरी चढे दशरथ चाचरी जाय खाले पडत, मागुती विपिदोबिदी धावत दिनवदने करून या. लोकासी पुसे दशरथ राम कुठे धावा त्वरित, वाटेसी अडखळून पडत मस्तक पिटित वनी. लोकांसी म्हणे म्लानवदन, अयोध्येसी लावारे अग्न, माझा जायला आता प्राण धावा वदन रामाचे. प्राणाविणे जैसे प्रेत तैसे अयोध्यापूर दिसत, तरी अग्नी लावणी त्वरित मदसहित भस्म करा. दाही दिशा दिसती उदास, अयोध्यानगर झाले ओस, राघव गेला वनवासास, मुख लोकास काय दाऊ. झाले माझे काळे बदन, आता माझा जड देह त्यागीन, वायू वेगे जाईन काननी राम शोधावया. लोकासी म्हणे ते वेळा मज राघव दाखवा सावळा, स्त्रिया म्हणती वना गेला आज्ञा घेऊन तुमची पै. एकवदे वेशित आहे रथ, एकता धावे दशरथ, तो दूर गेला जनक जामात, ध्वजई परतून दिसेना. तो आवडता कौशल्या धावे वरती करून यावा हे, म्हणे कोमलांगा उभा राहे वदन तुझे पाहू दे. कैकेयी भाष्य अमावास्या थोर, माझे न दिसे रामचंद्र, त्यावी योगे आम्ही चकोर, चिंताग्नित पडिलो की कैकेयीवर केतू जाण रामसाथीला चंडकिरण. चतुर्दश वर्षी मुक्त स्नान, तोवरी उपोषण पडिले. राम माझा मेघपूर्ण, कैकेयीवर दुष्ट प्रभंजन, दूर गेला झडपून जीवनाविण चुकलो मी. मज अंधाची काठी हिरून कोणे वनी टाकली नेऊन, मज दरिद्र्याची गाठ पूर्ण कोणे हृदय सोडिली. माझे दवडिले निधान, चिंतामणी दिला विरकावून, माझा परिस नेऊन कोण्या निर्दय विरकाविला. मज पान्हा दाटला असतनी माझे तान्ही दावा होण्यानी. माझा सुकुमार घरवनी भोजन मागेल कुणाते, गेला वल्कले वेष्टून कैसे तया मंगल स्नान. रातोत्पलाहून कोमल चरण, कंटक पाषाण फुकतील आंधळे जाता वनांतरी. सांगाती टाकून गेला दुरी, ते तळमळून शोक करी माझी परी तेवी राहिली. की ताने टाकून परदेशी माता जाय सहगमनासी, ते तळमळी जेवी परदेशी झाले तैसे रामाविण. वनी निघता रविकुळ मंडण, दुःखे उलथती कठीण पाषाण. गज तुरंग पशुपक्षी संपूर्ण, तृण जीवन न घेती. वना जाता जनक जामात, वनी पक्षी रुदन करीत. अयोध्येचा प्रजा समस्त पाठी धावती रामाचे.
श्रीरामाचे आवडते ब्राह्मण भक्तमित्र सेवकजन चर्मकानामिकातिपूर्ण कुटुंबे घेऊन चाललेले ओझ पडले अध्यापुरा आवल आबाल वृद्ध धावती समग्र म्हणती शेवकांतार श्रीरामचंद्रा सांगाते कैकई चांडाळी नखरी सीतेची वस्त्रे भूषणे हरी तिज खाली दुराचारी कोण येथे नांदेल दशरथ आता देईल प्राण ओझ पडेल अयोध्या पट्टण कैकीचे शिर वपन करून छत्र धरतो कोणीही एक म्हणते हा दशरथ दग्ध झाला याचा पुरुषार्थ कैकेयीचं वधून रघुनाथ काहो राज्य स्थापिना स्त्रीलोभे झाला दिन वनासी पाठविला श्रीराम निधान एक म्हणती वनासी गमन करावे हा निर्धार दूर टाकिले अयोध्यापुर धावती नागर जनांचे संभार माघारा पाहे रघुवीर तो लोक सत्वर धावती तत्काळ उभा केला रथ सकळ जनासी हात जोडित म्हणे श्री आहे राजा दशरथ निजगृही स्वस्थ राहावे आम्ही चवितो घोर कानन तुम्हाचे तेथे न घडे आगमन आम्ही सत्वर येतो परतून चतुर्दश वर्षी होताची ऐसे श्रीरामे विनविले लोक भिडेने अवघे परतले रुदन करिता अयोध्येचे आले शोके झाले निस्तेज तरी श्रीराम भक्त ब्राह्मण अग्निहोत्री पंडित सज्ञान त्यावरी प्रलयीची अर्थला पूर्ण मिप्रिय प्राण राघवाचे जे ते सर्वथान सोडिती रामाते म्हणते आम्ही येऊ काननाते बहुत प्रार्थिले रघुनाथे परी कदा न राहती. दशरथ अगदी सैरभैर झाला. रामाच्या रथापाठोपाठ म्हणून धावू लागला. आपल्या राजमहालाच्या म्हणजे सज्जात आला आणि तिथल्या पायऱ्यांवर चढून चढून कुठे राम दिसतोय का बघायला लागला. तो चालताना धडपडू लागला कारण तो मूर्छेतून उठला होता आणि मनस्वास्थ्य सगळं गेलेलं होतं. सारखा म्हणत होता की आता माझा प्राण जाणार आहे आणि मला तर असं वाटतं आहे की रामाशिवाय अयोध्या ती ना अक्षरशः प्राणविण कलेवर आहे, तर जाळून टाका ती सगळी, म्हणजे माझ्यासकट अयोध्या जाळा इथपर्यंत. म्हणजे तो भ्रमितच झाला जणू त्या काळात. आणि खरं आहे की 4 पुत्रांपैकी 2 पुत्र त्याच्यापासून दूर गेले आणि अत्यंत क्षुद्र कारणाने फक्त वचन त्याने पाळलंच पाहिजे ह्या भावनेने, म्हणजे बाप या भूमिकेतून मी शब्द वापरते क्षुद्र कारणाने. त्यामुळे त्याला 10 दिशा दिसती उदास, अयोध्यानगर झाले ओस. तर लोकांची पण अशी परिस्थिती झाली की त्यांना म्हटलं आपण पण जावं ह्याच्याबरोबरच निघून रामाबरोबर, इथे राहून काय करायचं आहे. बरं हा दशरथ धावतोय तसं कौसल्या पण ओरडते, तिलाही विरह सहन होत नाही. ती सारखी म्हणते की कैकेयीचा हा शब्द किंवा भाष्य किंवा वचन म्हणजे अमावास्या आहे, त्याने माझा रामचंद्र हा जो चंद्र आहे तो मला आता दिसत नाही, त्याचा वियोग मला सहन करायला लागणार आहे. कैकेयी हा केतू आहे, जणू चंडकिरणावर आला. केतू सूर्याला ग्रासतो ना, राहू चंद्राला आणि केतू सूर्याला जेव्हा ग्रहण होतं. तर आता 14 वर्ष झाल्यावर मला मुक्त स्नान करता येईल. ग्रहण झाल्यावर आपण स्नान करायचो, प्रथापूर्वी होती. तर ते स्नान मी 14 वर्षांनी आता करणार आहे. हे ग्रहण लागलं आहे ते, आणि तोवर मला उपोषण पण घडणार आहे असं कौसल्या म्हणते. आणि असं मी कशी जगू आता, अंधाची काठीच माझी निघून गेलेली आहे. गरिबाचं एक गाठोडं धन थोडंसं असेल तर तेचही कोणी उचलून नेलं तर काय करायचं. अशा प्रकारे दोघंही शोक करतायत, आई वडील, आणि त्यांच्या शोकाला काही पारच राहिलेला नाही आहे. आणि तिला सारखं वाटतं आहे की आता हा एवढा कोमल असा हा राम, त्याच्या आता पायात दगड फुटतील, वनात तो आम्हाला टाकून गेला आहे, म्हणजे काय झालं आहे की अंगाची काठीच निघून गेली आहे, आता आम्ही कसं जगावं असं अत्यंत शोक वियोग करतायत. त्यामुळे सगळं त्या अयोध्येच्या आसपास अचानक वियोगाचं वातावरण झालं. आपण अयोध्येच्या आसपास राम जन्मला तेव्हा कसं सगळं शुभ शकून घडत होते आणि सगळं धरित्री खूप पिकली होती, पाऊस खूप पडला होता, लोक खूप सज्जन आणि निरोगी झाले होते, सगळं वर्णन वाचलं. बरोबर आहे. पण आता हा राम अयोध्येतनं बाहेर चालला आहे, तर काय होत आहे की गजर तुरंग पशुपक्षी संपूर्ण त्यांनी पण तृण जीवन न घेती ते त्यांनी अन्न टाकून दिलं आहे. त्यांना जणू त्या संवेदना झाल्यात की राम हे शहर सोडून चालला आहे. आणि बाकीची प्रजा पण ह्या सगळ्याबरोबर धावत सुटले. रामाच्या त्या सगळ्या रथाच्या पाठोपाठ खूप सगळे, म्हणजे अख्खं शहरच जणू रिकामं झालं असं म्हणायला हरकत नाही. ते लोक निघून गेले, कारण प्रत्येकाचे आपापले विचार होते. कोणी मिळालं आता ही कैकेयी चांडाळी, हिच्या हाताखाली, हिच्या छत्राखाली आपण इथे काय जगून करायचं, त्याच्यापेक्षा रामाबरोबर जाऊया, ते जंगल पण आपल्याला सुखाचं असेल.
कारण निश्चितच आता दशरथ प्राण देईल आणि माझ्या रिकामं पडेल. आणि मग त्या काळाप्रमाणे त्यांनी ओळी घातले, कैकीचे शिर वपन करूनच छत्र धरतो कोणी, अशी ती महाराणी होऊन राहू द्यावी तर, पण त्यांच्या हाताखाली का राहावं. म्हणून अक्षरशः कुटुंब आपली घरं रिकामी करून रामाबरोबर धावायला लागले. आता अयोध्यापूर तर खूप लांब गेलं, जान्हवी तीर जवळ यायला लागला. राम पाठी वळून बघतोय तर सगळे लोक आपल्या पाठोपाठ धावत येत आहेत. शेवट रामाने थांबवलं, रथ उभा केला आणि विनंती केली अक्षरशः हात जोडून की तुम्ही आपल्या घरी जा, अजून तुमच्या डोक्यावर राजा दशरथाचं छत्र आहे, काळजी करू नका. मी 14 वर्ष अरण्यात काढून नक्की लगेच परतून येतोय, तुम्ही काळजी करू नका. असं म्हटल्यावर त्याच्या रामाच्या भिडेनी बरेचसे लोक सगळे परतले. पण जे श्रीरामभक्त ब्राह्मण, अग्निहोत्री पंडित सज्ञान, त्यावरही प्रलयाचं वर्तला पूर्ण, ते प्रिय प्राणराघवाचे, त्याची अगदी पूर्ण भक्ती करणारे असे जे होते ब्राह्मण, अग्निहोत्री, ज्ञानाने भक्ती करणारे त्याची असे, हे सगळे त्याला सोडायलाच तयार नाहीत. आणि ते म्हणाले आम्ही तुझ्याबरोबर येणारच, आणि त्याच्याबरोबर ते चालायलाच लागले. आणि त्यामुळे आता रामाने आपला रथ थांबवलेला आहे आणि आता तो पुढे काय करतोय, ह्या लोकांना काय विनंती करतोय, ते आपण बघूया पुढच्या ओव्याआधी बघू. रथाखाली उतरुनी धरी ब्राह्मणाचे चरण, ते म्हणती गेली प्राण तुझं न सोडू राघवा. रघुनाथासी म्हणे सुमित्रा सुत, ब्राह्मण श्रम पावले असमस्त, आज यासाठी राहावे येथ अहल्योद्धारा राघवा. असो वासर म्हणी गेला असता, अयोध्येत काय झाली अवस्था. स्त्रियांनी धरून दशरथा कैकेयी सदना प्रती गेल्या, कौसल्या सुमित्रा आधी करून बैसती दशरथासी वेष्टून. सदने समस्त दीपे विण भणभणीत दिसती पै, बाहेर जाता रघुनाथ अवदशा प्रवेशली नगरात. जैसे विवेक जाता यथार्थ ज्ञानोदृदय प्रवेशे, राण्या आणि दशरथ प्राण द्यावया होमी उदित. महाविष आणिले त्वरित, जे स्पर्शता घात करी प्राणाचा. तवतो वसिष्ठ श्री गुरुनाथ म्हणे सहसा न किजे आत्मघात. मग वाल्मिकाचा मूळ काव्यार्थ समस्तांचे सांगितला, सहपरिवारे दशगृह वधूनबंदीचे सोडविले देव. 14 वर्षांनी राघव गजळे येईल स्वधामा, जरी मी असत्य बोले ना तरी श्री रघुनाथाची आण. गुरुवचन माननी प्रमाण विषपानावर जेले, इकडे बनी राहिला जगदुद्धार तो पद्मोद्भव जनक उदार. स्मरारी मित्र रघुवीर सकळ विप्रवेष्टित, रात्र झाली 3 प्रहर रथवेष्टित निजले द्विजवर. त्याचा उर्गण वेष्टित रोहिणीवर, की किरण चक्री चंडांशू. निद्रार्णवी निमग्न ब्राह्मण ऐसे जाणून सीतारमण. सौमित्रासी म्हणे रथ वेगे करून येथून या काळिका, काया जैसी असून केव्हा जाय न कळे प्राण. त्याच्या रथारूढ रघुनंदन न लागता क्षणपै गेला, अयोध्येकडे जाऊनी माग. मग रथ मुरडीला सवेग, जैसा अमृतहरणी स्वर्ग खगनायकाक्रमी. असो आकाश मार्गी रथ, शृंगवेरापाशी उतरत. मानस सरोवरी अकस्मात, राजहंस बैसले तैसे. तेथे गोहकाचा आश्रम निर्मळ, पुढे वाहे जान्हवी जळ. देखून या प्रातःकाळ घननिळ स्नान करी, पाहून या भागीरथी म्हणे सूर्यवंशी भगीरथ नृपती. तेने प्रार्थनी नाना रीती जगदुद्धारा आणली, की शिवमुकुटीची शुभ्र माळा प्रसाद दिला शीघ्र काळा. फोडूनी ब्रह्मकटाह सकाळ परब्रह्म जळ लोटले, ब्रह्मा पुरंदर उमावर ऋषीगण गंधर्व फणीवर. देखता जान्हवीचे निर स्तुती अपार करीती, ते दृष्टी पाहता जान्हवी निर सहस्र जन्मींचे पातक समग्र. शुष्क दग्ध वन वैश्वानर, अघ सर्व जळे तेवी. ऐसी ते सागर कुळ तारिणी, रामलक्ष्मण स्तवोनी. स्थान करीती ते क्षणी सीता सुमंत सर्वै. नित्यकर्म सारुनी सकाळी न्यग्रोध वृक्षाची तळी. श्रीराम बैसे ते वेळी तृणशेज घालून या, वटदुग्ध घालून ते वेळी. रघुरी मस्तकी जटावळी, भस्मचर्चित चंद्रमौळी. तैसा ते काळी राम दिसे, असो इकडे ब्राह्मण समस्त जागे होऊन जवळ पाहतो. तो रथाचा इतर रघुनाथ गेला निश्चित समजले, परमखेद करीती ब्राह्मण. निद्रा नव्हे हा अनर्थपूर्ण, हातीचा गेला रघुनंदन. आनंद घन जगद्गुरु, अज्ञान पांघरून पडलिया. मग आत्माराम नये प्रत्यया. न दिसे जवळ असून या दुर्घट माया पडली ते. एक म्हणती राम करुणा घन, दशरथ राव सोडील प्राण. म्हणून गेला परतून सीता जीवन जगदात्मा. तो रथचक्रांचा मार्ग अयोध्येकडे दिसे सवेग. ब्राह्मण धावती काढती माग परमानंदले मनी. हर्षयुक्त ब्राह्मण प्रवेशले अयोध्यापट्टण. तो तेथे नाही रघुनंदन, भवबंधन उच्छेद गजो. सकळ मंगळ भोग वर्जुनी, ब्राह्मण बैसले निरंजनी. म्हणती श्री रामदर्शना वाचूनी, प्रवेश जज्ञी न कुरुची. आता जान्हवी जळ लंघून कैसा जाईल रघुनंदन.
ती कथा कौतुक श्रवण सज्जन करवतादरे. अहो श्रीरामा विजय ग्रंथ हे केवळ स्वानंदामृत. संत हे निर्जर समस्त ब्रह्मानंदे सेविती. रविकुळ मंडळा राघवेंद्रा ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा. श्रीधर वरदा अतिउदारा निर्विकारा भंगा. स्वस्ति श्रीराम विजय ग्रंथ सुंदर समत वाल्मिकी नाटकाधर. सदा परिसोत भक्त चतुर. दशमाध्याय गुढा. आपण ह्या खऱ्या तशा थोड्या ओव्या होत्या, पण त्यात एक दृष्टांत छान आहे. असो, रामाने बऱ्याचशा नगरजनांना परत पाठवलं विनंती करून, तरी त्याच्याबरोबर काही हट्टाने ब्राह्मण राहिले आणि ते त्याच्याबरोबर येतच राहिले. तेव्हा त्याने अक्षरशः रथाखाली उतरून ब्राह्मणांचे पाय धरले की तुम्ही परत जा, पण ते म्हणाले आम्ही तुला सोडणारच नाही. असं म्हटल्यावर लक्ष्मण रामाला म्हणाला, असे हे सगळे ब्राह्मण इतका वेळ चालून श्रम पावलेत आणि आता संध्याकाळी व्हायला झालेली आहे, तेव्हा आपण आता इथेच थोडा मुक्काम करूया आणि मग पुढे जाऊ. आणि रामाला ते मान्य होतं. त्यामुळे सगळ्यांनी तिथे राहायचंच ठरवतात, निद्रा करायचं ठरवतात. इकडे अयोध्येत काय होतं तर स्त्रियांनी दशरथाला धरून कैकेयीच्या संधी म्हणजे आत आणला. बाहेर जो तो आला होता सज्जामध्ये तो, आणि त्याच्या भोवतीच सगळ्या बसल्या, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, सगळं म्हणजे दिव्याविण भणभणी तसं सदन. कोणाला काही सुचतच नव्हतं आणि अख्खं नगर पण तसंच होतं की नगरात सुद्धा सगळे शोक करत बसले होते, अंधार झाला तरी. त्यामुळे असं जाणवत होतं जणू की बाहेर जाता रघुनाथ अवदशा प्रवेशली नगरात. जैसे विवेक जाता येतात यथार्थ अज्ञान हृदय प्रवेशे. आपण जर विवेक घालवला एखाद्या कठीण प्रसंगात, विवेकाने विचार करायला हवा, पण खूप क्रोधाने असेल किंवा द्वेषाने असेल, आपण तडकाफडकी निर्णय घ्यायला गेलो की हमखास त्यात चूक होते. कारण का अज्ञानाने प्रवेश केलेला असतो विवेक गमावल्यावर. तसं ते अयोध्यानगर जणू वाटत होतं. आणि राणा आणि दशरथ जणू प्राण द्यायलाच तयार झाले. असं म्हणून दशरथाने महाविषसुद्धा मागवलं आणि ते घ्यावं म्हणून. त्यावेळेला मात्र वसिष्ठ तिथे येतात आणि ते म्हणतात की सहसा न किजे आत्मघात. मग वाल्मिकाचा मूळ काव्यार्थ समस्तांचे सांगितला. त्यांना पटवण्याकरता त्यांनी सांगितलं मूळ काव्यार्थ म्हणजे हाच की रामाचं वनात जाणं हे निश्चय होतं आणि त्याला पुढे जाऊन राक्षसांचं मर्दन करायचं आहे आणि त्याकरता हे सगळं जणू विधीने रचलेलं आहे असं त्यांना समजावलं. आणि हेही सांगितलं की सहपरिवारे दशग्रीवम वधून बंदीचे सोडविलं देव. 14 वर्षांनी राघव गजरही येईल स्वधामा. तुम्ही काळजी करू नका, राम 14 वर्षांनी सगळ्या राक्षसांना मारून बंदीचे देव सोडवून नक्की परत येईल. जरी मी असत्य बोले ना तरी श्री रघुनाथाची आणि रामाचीच शपथ घेतली म्हटल्यावर सगळ्यांनी विषपान करायचं वर्ज केलं. नाही तर ह्या तिन्ही राण्या, इतरही त्याच्या 700 राण्या आणि दशरथ विष घेऊन प्राण देणार होती. आलं ना विवेक. दशरथाकडे विवेक आहे, पण तो पुत्रविरहाने नष्ट झाला काही काळाकरता. तेव्हा तिथे गुरु लागला. त्यामुळे नेहमीच जीवनातल्या अशा कठीण प्रसंगी गुरु लागतो. म्हणजे तो मोक्षदाता गुरु वेगळा. आपण दाग्रोदात समर्थांनी गुरूंवर समास आहे, किती प्रकारचे गुरु आहेत, पण तो मोक्षदाता वेगळा. पण इथे असेही म्हणजे आपल्याला समजूत घालणारे, कठीण प्रसंगातून बाहेर काढणारी प्रत्येक व्यक्ती हा गुरुच आहे. तर असं इकडचं अयोध्येतलं चित्र होतं. आणि तिकडे काय झालं तर 3 प्रहर रात्र झाले म्हणे आणि रथाच्याच भोवती सगळे निजले ब्राह्मण. आणि मध्ये श्रीराम आणि सौमित्र आहेत निजलेले, म्हणजे त्यांना झोप लागलेली नाही आहे. पण ब्राह्मण मात्र चालून चालून थकून तिथपर्यंत आले होते. त्यामुळे ते पूर्ण झोपी गेले. निद्रा नवी निमग्न ब्राह्मण. असं कळल्याबरोबर रामाने लक्ष्मणाला सांगितलं ताबडतोब रथ लावा, म्हणजे सुमंत आहेत बरोबर, आणि निघूया. आणि अक्षरशः क्षणही न लागता ते निघाले. निघताना काय युक्ती केली की मागच्या बाजूला म्हणजे अयोध्येकडे रथ वळवला आणि मग परत उलटा नेला. वळवून आपण जशी प्रदक्षिणा घालावी तसं पुढे जाऊन मग उलटा आणला. त्यामुळे तिथून त्या रथाची चाकं अयोध्येकडे चाललेत असे लोकांना भास व्हावं, जे तिथे राहिले होते ना ब्राह्मण त्याच्यावर प्रेम करणारे त्या सगळ्यांना, असं युक्ती करून. आणि त्याला इथे दृष्टांत दिला की खगनायक म्हणजे गरुड, तो जेव्हा स्वर्गाकडे क्रमाला जातो म्हणजे
वैकुंठाला जाण्याकरता, तेव्हा तो जसा वळण घेऊन जातो किंवा खरं तर कुठचाही पक्षी आपण आकाशात उडताना बघा आपण सूर्योदयाला किंवा सूर्यास्ताला जेव्हा जथ्थातो ते असे सरळ राहत नाही, ते पूर्ण वळून दिशा बदलतात असं आपल्याला दिसतं. तसं त्यांनी उदाहरण दिलं, तसा रथ वळवला आणि मग आपल्या पुढील मार्गाला ते लागले. आणि ते जिथे पोचले कुठे तर शृंगवेराशी असं त्यांनी म्हटलं, असं आकाशमार्गे रथ शृंगवेरापाशी उतरत मानस सरोवरी अकस्मात राजहंस बैसले तैसे. तशा प्रकारे तिथे गुहकाचा आश्रम निर्मळ, पुढे वाहे जान्हवी जळ, गंगा वाहते तिथे. देखून या प्रातःकाळ घननिळ स्नान करी. रात्रीचेच ते निघाले ना, त्यामुळे ते जेव्हा पोचले तेव्हा ते जान्हवी तिरी होते गंगेच्या काठी. आणि पहाट झाली, स्नान केलं रामाने आणि केस त्याचे जे मोकळे होते ते त्यांनी वटदुग्ध आणून, म्हणजे त्यांनी आपल्या जटा त्यांनी बांधलेल्या आहेत, नित्यकर्म सगळं आवरलेलं आहे आणि सुमंत पण तयार झालं आहे पुढे काय करावं ह्याच्याकरता. आणि नगरोध वृक्षाची तळी श्रीराम बैसे तेवेळी तृण शेज घालून या, म्हणजे वडाच्या झाडाखाली बसलाय तो. आणि इकडे काय होतं आता, म्हणजे त्याला पुढचा प्रवास करायचा आहे, तो त्याला जान्हवी पार करून करायचा आहे नाही का, त्यामुळे तिथे राम बसलेला आहे. आता पुढे काय होत आहे ते आपल्याला पुढच्या अध्यायात कळणार आहे. पण तत्पूर्वी इकडे जे ब्राह्मण निद्रिस्त होते अलीकडे, जिथे रथ आधी थांबवला होता तिथे, ते जागे झाले. बघतात तर राम दिसत नाही, निघून गेला आहे. अत्यंत त्यांना खेद वाटला. मग त्यांना कळलं की निद्रा नव्हे अनर्थपूर्ण, हातीचा गेला रघुनंदन आनंदघन जगद्गुरू. आणि मग दृष्टांत दिलाय छान की अज्ञान पांघरुण पडलिया मग आत्माराम नये प्रत्यया. अज्ञानाचं पांघरून पडलं आपल्या बुद्धीवर तर आत्माराम नये प्रत्यया, मग ते अनुभवाला आत्माराम तुम्हाला येणार नाही. न दिसे जवळ असून या दुर्घट माया पडली हे, असं मग त्या ब्राह्मणांना वाटलं की अशी मायेचं आवरण पडलं आपल्यावर आणि त्यामुळे आपण निद्रिस्त झालो आणि म्हणून राम निघून गेला. जणू बुद्धीला ज्ञानाचं आवरण पडलं तर जसं आत्माराम प्रत्यय राहत नाही तसं. अशा प्रकारे पण मग त्यांनी पाहिलं की रथचक्राचा मार्ग अयोध्येकडे जातोय, तेव्हा ते खूप खुश झाले की चला, म्हणजे राम बहुधा परत अयोध्येत गेलेला आहे. त्यामुळे त्या आनंदातच त्यांनी अयोध्येत प्रवेश केला सगळ्या ह्या ब्राह्मणांनी आणि रामाला शोधायला लागले. पण कळलं की तो तिथे नाही आहे. हे कळल्यानंतर हे सगळे ब्राह्मण, श्रीधर कवी म्हणतात, सकळ मंगळ भोग वर्जुनी ब्राह्मण बैसले निरंजनी, म्हणती श्रीराम दर्शना वाचुनी प्रवेश सदनी न करूची. आणि त्यामुळे ते म्हणजे तिथेच ते मंगळभोग त्याकडून, म्हणजे काही कुठल्याही प्रकारचे भोग न घेता रामाच्या ध्यानात मग्न असे ते सगळे ब्राह्मण बसले. म्हणाले जोवर श्रीराम दर्शन होत नाही तोवर आम्ही आता आमच्या घरात प्रवेश करणार नाही. असो, आता जान्हवी जळ लंघून म्हणजे नदी पार करून राम कसा पुढे जाईल ती कथा आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. आणि प्रथेप्रमाणे ब्रह्मानंद गुरूंना श्रीधर कवी वंदन करतात. रविकुळ मंडना राघवेंद्रा ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा श्रीधर वरदा अतिउदारा निर्विकारा अभंगा. श्रीधराला वर देणारा अतिउदाराचा ब्रह्मानंद स्वामी, त्याला मी वंदन करतो. आणि ते आपल्याला सांगतात, आश्वासित करतात परत नेहमीप्रमाणे की स्वस्ती श्रीरामाचे ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर दशमाध्याय गोड हा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.